यशस्वी प्लेयर होण्यासाठी लागते ती मेहनत, सातत्य आणि प्रामाणिकपणा. हीच मूल्ये जपत रानडे रिअल्टर्स गेली 135 वर्ष बांधकाम क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजच्या सिरीज मध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका प्रेरणादायी चॅम्पियनला. रानडे रिअल्टर्स प्रेझेंट्स इन्स्पायरिंग स्टोरीज ॲट होम विथ चॅम्पियन. मंडळी, काही खेळाडू विक्रम घडवतात, काही इतिहास घडवतात, तर काही स्वतःच्या जिद्दीने, स्वतःच्या परिश्रमाने स्वतःचं नाव ना एक तिची ओळख निर्माण करतात. तसं पाहायला गेलं तर आजचा आपल्या चॅम्पियनची इन्स्पायरिंग स्टोरीज तशीच काहीतरी आहे. नाशिकमध्ये क्रिकेटचं स्वप्न पाहणारा हा एक मुलगा, स्वतःला खरं झहीर खान सारखं पेस बॉलर व्हायचं होतं, लेफ्ट आर्म पेस बॉलर म्हणून त्याला ख्याती प्राप्त करायची होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, काही वेगळंच त्याच्यासमोर मांडून ठेवलं होतं. बीसीसीआयचा बेस्ट बॉलरचा सर्वोत्तम किताब एकदा नाही दोनदा, अंडर-19, अंडर-23, मोठी गोष्ट आहे ही खूप. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्रिकेटचा जिथे आपण महत्वाचा वाटा बॉलर्स घेतात, म्हणजे विकेट्सचा पाऊस जर पाडला कोणी असेल तर ती हीच व्यक्ती आहे. एक लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख त्याने निर्माण केलेली आहे. बदल हा प्रत्येकाला करावाच लागतो, स्वतःमध्ये आणावाच लागतो, पण बदल करून स्वतःला प्रूव्ह करायचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आपला चॅम्पियन आहे. तर स्वागत करूया सत्यजित बच्छाव. सत्यजित, इन्स्पायरिंग स्टोरीज बाय चॅम्पियन्स पॉवर्ड बाय रानडे रिअल्टर्स मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला तुम्ही इथे बोलवल्याबद्दल, आणि मी सगळ्या स्पॉन्सर्सला पण थँक्यू म्हणेल ज्यांनी हा शो स्पॉन्सर केला. थँक्यू व्हेरी मच. कारण मी सुरुवात केली होती तुझं इंट्रोडक्शन देण्याकरता की तुला झहीर खान सारखं पेस बॉलर व्हायचं होतं, लेफ्ट आर्म पेस बॉलर व्हायचं होतं. तो स्टोरी जरा आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना सांग ना, काय होतं? नाही, ॲक्च्युली ॲट द एज ऑफ 11 मी माझं क्रिकेटिंग करिअर स्टार्ट केलेलं, पण ॲज अ आवड म्हणून क्रिकेट स्टार्ट केलेलं मी. तर असंच 2003चा वर्ल्ड कप बघताना, आफ्टर द वर्ल्ड कप मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मला पण क्रिकेट खेळायचं आहे. मी असं बिल्डिंगमध्ये खेळायचोच असं आवड म्हणून, पण मग समर कॅम्पमध्ये जॉईन करून दिलं. वडिलांनी मला समर कॅम्पमध्ये टाकलं. सो तिकडे झहीर खानची ॲक्शन कॉपी करायचो मी, बॉलिंग टाकायचो, मला आवडायची. कारण तेवढाच लांब रनअप वगैरे छान होता तुझा, जोरदार. तेवढाच. व्हेरी गुड. मग असंच स्टार्ट केलं बॉलिंग वगैरे टाकत असताना ॲक्च्युली एक दिवशी आमचे इंटर स्क्वॉड जे कोचिंगचे ग्रुप्स असतात त्याच्यात मॅचेस होत होत्या. ओके, तुमच्या इंटरनल मॅचेस असतात. हां, तर असंच एक दिवशी माझी बॉलिंग थोडी वेवड होत होती. अच्छा. तर आणि बॉलिंग म्हणल्यावर म्हणजे काहीच होत नव्हतं. ओके, बॉल जुना झाला होता, बॉल पण जुना झालेला, आणि मग त्यामुळे कट नाही, सीम नाही, काहीच होत नव्हतं. तर मग फॉर अ चेंज आमचे सर अंपायरिंग करत होते. ओके. कोच संजय मराठे, माझे जे लहानपणापासून जे कोच आहेत. बरं. तर त्यांनी मला सांगितलं की स्पिन टाकून बघ, ओव्हर संपव बाबा. तर मग मी स्पिन टाकली आणि ती ओव्हर म्हणजे इम्प्रेसिव्ह वाटली सरांना. बर, मग शॉर्ट रनअप वगैरे, शॉर्ट रनअप, सगळे रनअप वगैरे चेंज करून तेवढी तुझ्या डोक्यात होतं की बाबा आपण हे करू शकतो. कारण की आम्ही ऍक्च्युली बिल्डिंग मध्ये खेळताना स्पिन पण टाकायचं. अच्छा, तिथे काय एवढा रनअपला जागाच नसेल फर्स्ट ऑफ ऑल. राईट. तर मग अशा प्रकारे मी लेफ्ट आर्म स्पिनर घडलो. पण त्यावेळेस पण अक्रॉस वगैरे आला अंपायर पासून? नाही, सरळच येत होतो. ओके. पण मग नंतर जसं जसं शिकत गेलो तसं सरांनी गायडन्स केलं की असं असं करत जा. मग सवय लागली ती लहान. पण थँक्स टू संजय सर म्हणायला पाहिजे की त्यांच्यामुळे आम्हाला एक महाराष्ट्राला एवढा चांगला गुणी एक लेफ्ट आर्म स्पिनर मिळाला. तू पहिल्यापासून त्यांच्याचकडे कोचिंगला गेला होतास? पहिल्यापासून समर कॅम्प पासून मी त्यांच्या अंडरच होतो. ओके. तर पूर्ण क्रिकेटिंग करिअर तुम्ही जे म्हणा, अप्स अँड डाऊन्स किंवा मी काही पण असलं क्रिकेटिंग करिअर माझ्याबद्दल, म्हणजे मॅचेसचं सगळं, कुठली पण मॅच असो मी त्यांच्याबरोबर डिस्कस करतो. काही चुका होत असल्या अजून पण मी त्यांच्याशी बोलत असतो की माझं बॉलिंगमध्ये हे चेंजेस होत आहे, हे करायचं आहे. मग ते हेल्प करतात मला. वा, ते स्वतः काय, ते स्वतः लेफ्ट आर्म स्पिनर वगैरे? नाही, ते एक ओपनिंग बॅट्समन होते. अच्छा. अँड विकेट किपर होते. बर, ओके. म्हणजे त्यांनी एक बॅटरनी स्पिनर घडवलाय असं म्हणायला हरकत नाही. खरं पण ती एक नजर लागते ना, म्हणजे समोरचा माणूस काय करू शकतो किंवा कशात चांगला आहे हे तुम्हाला जर डोळ्याला ते दिसलं
ते बरोबर. तशी त्यांना आहे म्हणूयात म्हणजे. हो. ॲक्च्युली म्हणजे त्यांनी डिस्ट्रिक्टसाठी पण खूप काही कोचिंग केलेली आहे. तर मग Okay. त्यांना एक आयडिया होती पहिल्यापासून की प्लेयर्स कोण काय कसं करू शकतो असं. वा, ती त्यांना तो डोळा होता म्हणूयात आपण खरं. तसं. गुड. पण पहिल्यापासून लेदरच टेनिस वगैरे क्रिकेट खेळायला कधी गेलास, खेळलास? नाही, जेवढं बिल्डिंगमध्ये खेळलो तेवढंच. अच्छा. बाकी मग समर कॅम्पमधनं मग सीझन बॉल, ओके. मग तिथून फक्त सीझनच खेळला. डायरेक्ट सीझन. तू अंडर 19 खेळलास, अंडर 23 खेळला, अंडर 25 ही खेळलायस. Right. कारण त्यावेळेस अंडर 25 घडत होतं. बरोबर. तर ते कसं घडलं? म्हणजे 25 पण खेळला, 23 पण खेळला, 19 पण खेळलाय. तर 19 असतानाच तू हे तिन्ही एज ग्रुप खेळला होतास? नाही, ॲक्च्युली अंडर 19 पास आउट झाल्यावर मी 25 होतं Okay. ते वर्ष. हा. तर 25 खेळलो मी. हा. त्यानंतर मग 25 बंद झाला आणि 23 23 झाली. हो. बर. ओके. आणि मग माझं अंडर 23चं लास्ट इयर असताना मी महाराष्ट्रासाठी हायेस्ट विकेट टेकर बनलो, म्हणजे ऑल ओव्हर इंडियात. Oh. कॉल सिके नायडू ट्रॉफी. येस. ओके. ग्रेट. येऊयात आपण त्याच्याकडेच. मला खरं यायचंय. अंडर 19ला तुला BCCIचा अवॉर्ड मिळाला होता बेस्ट बॉलरचा, आणि ते वर्ष होतं 2010 आणि 11. मला वाटतं त्याच्या अगोदर आपल्याकडनं एकच व्यक्ती गेली होती. तो बॅटर म्हणून गेला होता. मला वाटतं कोण होतं ते गेले होते? ॲक्च्युली विजय झोल होता. अच्छा. विजय झोल विजय झोल तेव्हा इंडिया खेळत होता अंडर 19, राईट. आणि तो हायेस्ट रन गेटर होता बरोबर. आदल्या वर्षी कुचबिहार ट्रॉफीमध्ये. काहीतरी 1400-1500 रन केलेले. 1400 प्लस होते. येस. येस. तर मग त्याला अवॉर्ड भेटलेला, आणि मग नेक्स्ट इयर मग मला भेटले. तू गेला होता. त्यामुळे महाराष्ट्राकडनं खरं दुसरंच नाव होतं. पण BCCIचा अवॉर्ड मिळणार आहे, तो सगळा सीन सांग ना. काय झालं? फोन कसा आला? कसं घडलं? ॲक्च्युली पहिला अवॉर्ड भेटला तेव्हा मी नव्हतो गेलो BCCIच्या अवॉर्ड्सला. ओके. माझे पॅरेंट्स गेलेले, कारण अच्छा. की मी इकडे आपलं कॅम्प वगैरे मॅचेस चालू असल्यामुळे तू क्लॅश जाऊ पण नव्हता नाही शकलास. शकलो. हो, अच्छा. तर मग पॅरेंट्सनी माझा BCCIचा अवॉर्ड रिसीव्ह केलेला. पण ऍज अ पॅरेंट त्यांचं फिलिंग फार भारी असेल ना, की त्यांना हो, वाटत असेल म्हणजे की- त्यांना एक म्हणजे असं प्राऊड फील होत होतं की बाबा काहीतरी अचीव्ह केलंय आपल्या मुलाने या एवढ्या छोट्या वयात. हा. तर मग त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता तो. असंच 23चा जो हा, नंतर 23चा अंडर 23 ला सुद्धा तुला तुझ्याकडे ते अवॉर्ड आलं. मग त्यावेळेस तू स्वतः गेला होतास? तेव्हा मी स्वतः गेलेलो. मग त्याची तयारी काय? सूट बीट घालून? येस. ते म्हणजे पूर्ण सूट वगैरे सगळं न्यू अच्छा. घेतलेलं, हा. आणि मग त्याच कोणाचा फोन आला होता? म्हणजे MCAतनं फोन येतो का BCCI कडनं डायरेक्टली BCCI मधनं फोन आलेला, आणि मेल अच्छा. पण BCCI मधनं आलेला. ओके. डायरेक्ट की प्लेअरला award तो function. कॉन्टॅक्ट करता. येस. डेट सांगितली जाते. डेट सांगितलेला. ओके. मग ती तुला MCA ला कन्व्हे करावं लागते? MCA ला म्हणजे एक CC म्हणून अच्छा, ते त्यांना पण MCA ला पण intimation जातो मी. तेव्हाच जातं. येस. तर मग तिकडून मग मी गेलो बँगलोरला होता त्या वर्षी BCCI अवॉर्ड्स. तर मग तिकडून मग आई वडिलांना पण घेऊन गेलेलो सोबत. तर खूप एक आनंददायी क्षण होता माझ्या आयुष्यातला, मोठा क्षण म्हणता येईल क्रिकेटिंग करिअर मधला. पण हे आपण बोलतोय 2014-15चं, राईट? त्याच्या अगोदर 10-11ला मग त्यावेळेस आई वडील म्हणाले, अरे आम्ही तर हे जाऊन आलोय, आम्हाला याची सवय आहे. पण तुझ्या करता हे फर्स्ट टाइम. तेव्हा त्यांनी रिसीव्ह केलेला ना माझ्या. एक्झॅक्टली. मग म्हणून नंतर ते म्हणेल आम्हाला माहिती, आम्ही सरावलं याकरता. पण मग मग त्यावेळेस त्यांनी तुला गाईड केलं का रे, इथे बसायचं असतं, हे टेबल असतं, असं जिथे जेवायचं? ऍक्च्युली तिथे गेल्यावर प्लेयर्सचा एक सेक्शन वेगळा असतो. ओके. अच्छा, पॅरेंट्स वेगळीकडे बसतात. येस, पॅरेंट्सचा सेक्शन वेगळा असतो. आणि मग पण फर्स्ट टाइम त्यांनी रिसीव्ह केलं होतं फर्स्ट टाइम रिसीव्ह त्यांनी ओके. केलेला. म्हणजे तेच म्हणून म्हणतो, त्यांना स्टेज फिअर नव्हतं, त्यांना माहिती होतं. पण कसं होतं म्हणजे आई वडिलांबरोबर जातोयस, फ्लाईट मध्ये बसतोयस, काय चर्चा झाली, कसं होतं म्हणजे एकंदरीत? ऍक्च्युली तो एक असं ते फिलिंग्स मी असे व्यक्तच नाही करू शकत की असं हायेस्ट विकेट टेकर बनलो, आणि तिकडे जाणार सगळे मोठे प्लेयर्स असणार, इंडियन प्लेयर्स असणार. इकडे बघितलं तर विराट कोहली, इकडे बघितलं तर असं सगळे पूर्ण इंडियन टीमच होती. तर मग एक अशी वेगळा प्राऊड मोमेंट होता की बाबा मला यांच्यासमोर मला एक अवॉर्ड मिळणार आहे. तर तो एक खूप आनंददायी क्षण होता. सुपर. तुझ्या टेबलवरती कोण कोण होतं? माझ्या टेबलवर एक श्रेयस अय्यर होता, अच्छा. मग अक्षर पटेल, बर. शहबाज नदीम होता. वा, म्हणजे तुम्ही लेफ्ट हँडर सगळे तिथे हो. खास आणि- तुमच्या करता होतं का? ती बरोबर. बॉलर्स करता? आणि एक जय बिस्ता म्हणून होता. जय मुंबई. विस्ता पण होता. Yes. हो, ओके. तो आम्ही- 2 मुंबई होते, एक गुजरात होता,
एक गुजरात, आणि एक झारखंड झारखंड आणि तू महाराष्ट्राचा. येस. ग्रेट. पण सगळं मग तो ब्लॅकच कलरचा हवा होता असं काही? नाही असं काही नव्हतं स्पेसिफिक. मग तू कुठला पण निवडला होतास? मी ब्राऊन कलरचा सूट घेतलेला. बरं, ते फोटो आपण Blazer. पाहूया. तुमच्याकरता आम्ही आणतो, ते फोटो दाखवतोच आहे. Yes. पण मग खास शिवला वगैरे होता का रेडीमेड? शिवलं नाही, रेडीमेड घेतलेलं. वा. पण मग दुसऱ्या दिवशी त्यावेळेस तू ज्या हॉलमध्ये गेलास, जसं तू म्हणतोयस की सगळी इंडियन टीमच होती, तर त्यावेळेस आत गेल्या गेल्या तुझं फिलिंग काय होतं? थोडा बावळा होतास, थोडा टेन्शन मध्ये होतास? ऍक्च्युली मला थोडं नर्वस फील होत होतं की कसं होईल, काय होईल, एवढ्या मोठे प्लेयर्स, लोक एवढे, त्यांच्यासमोर जाऊन रिसीव्ह करायचा, तर थोडं नर्वसनेस तर होताच मला. तो एक वेगळाच क्षण होता. पण ते काही थोडा वेळा करता, नंतर तू सरावलास पूर्ण मग? मग नंतर कूल डाऊन झालं. कारण तो कार्यक्रम तसा खूप वेळ चालतो, एक बरोबर. 3-3.5 तासाच्या वरती असतो. मोठा- त्यामुळे ते तुझं नर्वस मुवमेंट जी होती, तसं पहिला एखाद दुसरा बॉल टाकेपर्यंत असतं तेवढंच. नंतर मग बरोबर. तू इट वॉज युअर होम पिच असं झालं. Right. तिथे ऍक्च्युली स्टेज पर्यंत जाईपर्यंतच थोडा नर्वसनेस होता. एकदा रिसीव्ह केला अवॉर्ड. स्पीच वगैरे दिलं? नाही, स्पीच वगैरे तर नव्हतं, ओके. फक्त रिसीव्ह करायचा. रिसीव्ह करून आपलं खाली Yes. परत बसणे. नंतर मग आई वडिलांबरोबर ज्यावेळेस तू फोटो काढलास हो. फर्स्ट टाइम BC, कारण अगोदर त्यांनी घेतलं होतं फॉर यू, Yes. त्यावेळेस त्यांनी तुझ्याबरोबर काढला असेल, पण यावेळेस तू त्यांच्याबरोबर काढलास बरोबर. फोटो. तर खुश, ते हॅपी होते? एकदम, म्हणजे ते तर खूपच आनंदही होते की एवढ्या मोठ्या स्टेजला आपल्या मुलाने एवढी अचिव्हमेंट केली, तर त्यांच्यासाठी एक मोठा क्षण होता. अगदी खरंय. पण येऊयात थोडंसं आता अंडर 19ला ज्यावेळेस तुला पहिल्यांदा बेस्ट बॉलरचा अवॉर्ड मिळाला, त्यावेळेस किती विकेट घेतल्या होत्या? मी ऍक्च्युली 9 मॅचेसमध्ये 37 विकेट्स घेतल्या. 37 विकेट तुझ्या हो. नावावरती होता. म्हणजे तसं पाहायला गेलं तर पोत्याने विकेट्स तू काढल्या होत्या अक्षरशः. आणि हे 2010-11 मधलं आपण हो, बोलतोय, 10. right? मग त्या 37 मधल्या काही आठवतात खास अशा विकेट्स? ऍक्च्युली फर्स्ट मॅच, डेब्यू मॅचच माझी हरियाणासोबत होती. बर. तर माझं डेब्यूच म्हणजे असं झालेला की पहिल्याच ओव्हरमध्ये मला पहिले 3 बॉल 3 4 बसलेले पहिल्याच ओव्हरला. पहिला बॉल बाउंड्री, दुसरा बॉल तुझ्या डेब्यूचा पहिला बॉल बाउंड्री कुठे कव्हर्स मध्ये गेली? मिड ऑफच्या डोक्यावरनं मारला. वरनं मारला. ओके. दुसरा बॉल? दुसरा बॉल थोडं नर्वस पडला. झाल्यामुळे हा. शॉर्ट कटवर चौका खाल्ला. ओके. तिसरा बॉल? मग परत समोर खाल्ला. अच्छा, पुढ्यात टाकलास. म्हणजे ओके. कट पडला तर चुकीचा बॉल पडला, आता पुढेच हा. टाकू बाबा. बरोबर. मग त्यांनी समोर मारला परत. हा. चौथा बॉलला काय झालं? चौथा बॉल असं झालं की डॉट बॉल झालेला. पुढचे 3 बॉल डॉट, म्हणजे मी अच्छा. थोडं जोरात टाकले आणि मग मी बाउंड्रीवर फिल्डिंगला गेलो. नाही, पण त्या ओव्हरकडे परत आपण येऊया थोडं. ओके. पहिले 3 बाउंड्र्या खाल्ल्या, त्यानंतर मग परत बॉल हातात घेऊन रनअप पर्यंत जात होतास, त्यावेळेस काय सत्यजित कम ऑन इट्स युअर टाइम असं काय डोक्यात? तेव्हा असं चर्चा? फील झालेलं की मी बिलॉंग करतो की नाही करत या स्टेजला. ओके. ती तर- खूप डिफिकल्ट सिच्युएशन असते ना, मग कसं तू सावरलं स्वतःला? ऍक्च्युली तिकडे जाताना म्हणजे असं वाटलं की परत रनअपवर जाताना मला असं होत होतं की बाबा काय आपण बिलॉंग करतं का नाही, एवढं करून आलोय आपण आणि इकडे येऊन असं होतंय, कसं होईल. मग एक ओव्हर तशी संपवली, थोडं शांत. पण पुढचे 3ही डॉट बॉल गेले नंतर. पुढचे 3 डॉट बॉल टाकले. वा. हा. तर मग ओव्हर झाल्यानंतर कोचच माझ्याकडे आले, मी बाउंड्रीवर फिल्डिंग करत होतो. ओके. ते म्हटले की नर्वस होऊ नको. तेव्हा डेव्हिड अँड्र्यूज म्हणून कोच होता आपला, अच्छा. ऑस्ट्रेलियन कोच होता. बर. येस. हा. तर त्यांनी मला म्हटलं की बाबा नर्वस होऊ नको, हा. बिंदास जे करत आलाय ते कर ओके. आणि यू विल बी सक्सेसफुल. मग तेच मी स्वतःला बॅक केलं, बिलीफ ठेवला आणि मग फक्त येऊन आपली जी बॉलिंग आहे ती एन्जॉय करायला बघितली. ओके. जसं इन्व्हिटेशन्स किंवा आपल्या सिलेक्शन गेम्स खेळलोय तसंच ही एक गेम आहे, तसंच खेळलो. आणि मग ॲट द एंड ऑफ द इनिंग मला 4 विकेट होत्या डेब्यूला. वाव. पहिल्याच मॅचला 4 खेळल्या होत्या. येस. पंजा राहिला कारण विकेटच बाकी नव्हते. पंजा नाही, कॅचेस वगैरे सुटले. कॅचेस वगैरे नाही सुटल्या, हा. की आम्ही शेअरिंग मध्ये झालेलं. मग तेव्हा 4च विकेट माझ्या इनिंग मध्ये झाल्या, म्हणजे हो. त्या इनिंगला तसं कम्प्लीट झालं 4च हा. इनिंग मध्ये. पण त्यातली एखादी अशी आठवते विकेट की क्लासिक लेफ्ट आर्म स्पिनरची विकेट? क्लासिक असं नाही म्हणता येणार, माझा स्टॉक बॉलच पडलेला, ओके. आर्म बॉल पडलेला, बर. आत येणारा. बॅट पॅड मधनं बोल्ड झालेला. वाव. आणि तो तुझा जोरात येतो, हा, मी पाहिला आहे, कारण Yes. सेम ऍक्शन मध्ये येतो, राईट. त्यामुळे तो चेक करणं खूप अवघड आहे. Right. कारण मी हे एवढं तुला ठामपणे आणि तुम्हालाही ठामपणे सांगतोय, कारण ह्याच्यासमोर किपिंग करणाऱ्या लोकांकडनं मी ऐकलंय, ह्याचा त्याच ऍक्शन मध्ये आर्म बॉल जो येतो
तो कळत नाही, अक्षरशः कळत नाही. त्यामुळे तो तुझा जो स्टॉक बॉल Stock ball जोरात येणार आहे. त्यावरती काही विशेष काम केलंयस? काम म्हणजे असं नाही म्हणता येणार. फास्ट बॉलर होतो तर मग ते आपोआप घडत गेलं आणि कसं बिल्ड झाला ते मला अजून पण नाही कळत की कधी कसा टाकायचा. तो Okay. आपोआप म्हणजे पडतोच. रिदम मध्ये असलं की तो बॉल पडतोच. म्हणजे पेस बॉलरचा शोल्डर त्यावेळेस कामाला येत असेल मला वाटतं. ते शोल्डर लागतो का रिस्ट लागते मला ते अजूनपर्यंत फिगर आउट नाही झालंय की नाही, आम्ही कसं तुला होणार. एवढं डिटेल विचारत नाहीये, नको रिव्हील करूच, हरकत नाही. पण बघितलं ना कसं लपतोय तो सांगण्यापासून की नाही मला माहित नाही कसं पडतं. पण थोडं काहीतरी नवीन लेफ्ट हँड स्पिनरला सांग ना कसं टाकायचं. नाही सांगू शकतो की असं समोरासमोर कोणी आलं कोणी यंगस्टर असला ओके, की माझा एक्सपिरियन्स मी नेहमी शेअर करत असतो. कळलंय तुम्हाला. तो असं ऑन कॅमेरा सांगणार नाहीये, 1 to 1 या, त्याला भेटा आणि मगच सांगेल. तू आजच्या इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी करून आलेला आहेस मला दिसतंय आता व्यवस्थित. गुड. पण पहिलीच मॅच 4, त्यानंतर तुला वाटलं मग पण येस यू बिलॉंग देअर. येस मग तसा फर्स्ट मॅच नंतर जो कॉन्फिडंट आला मग तसंच पूर्ण टुर्नामेंट कॅरी फॉरवर्ड केला आणि विकेट्स मग भेटत गेल्या पूर्ण असं मॅच बाय मॅच परफॉर्मन्स होत गेला. आणि ॲट द एंड ऑफ द टुर्नामेंट आम्ही ती टुर्नामेंटला फायनलला गेलेलो. फायनल हारलो आम्ही पण मग हायेस्ट विकेट टेकर त्याच वर्षी बनलो मी. 37 विकेट्स Wickets. तुझ्या नावावरती होत्या. त्याही 9 मॅचेसमध्ये. लक्षात घ्या 9 मॅचेसमध्ये 37 विकेट्स तेव्हा काढल्या होत्या तू. 9 त्रिक 27 जर पाढा येत असेल तर तोही घ्या. प्रत्येक मॅचला जर 3-3 होत्याच म्हणजे तसं बघितलं तरी अजून 10 विकेटचा हिशोब बाकी राहतोय. मग पंजाब त्याच्यामध्ये कुठे होता? त्याच्यात 2 मॅचला पंजाब भेटलेला. वा, Yes. अर्धी टीम. कसं वाटतं रे अर्ध्या टीमला परत असं टाटा बाय बाय करायला की जा आलात? एक म्हणजे एक फिलिंग छान फिलिंग असते की बॅट्समननी जसे 100 केल्यावर त्यांना तशी फिलिंग असते. त्याचं 5 विकेट घेतल्यावर कुठलाही बॉलर खुश होतोच की अशा विकेट आणि अशी चांगल्या टीमसोबत 5 भेटल्यावर एक चांगले मोमेंट्स असतात ते. आणि परत आज जाताना हातात बॉल असतो Ball तो वगैरे दाखवायचा दाखवायचा. वगैरे. आणि मग नंतर एंड ऑफ द इनिंग्स तो बॉल आपल्याला भेटतो. त्याच्यावर आपले मेमरी म्हणजे अनालिसिस वगैरे लिहून सगळे देतात. Exactly. तर ते एक भारी मोमेंट्स असतात. पण मी असं ऐकलंय आता ते बॉल ठेवायला तुझ्याकडे जागा नाही, एवढे झाले ते 5 वाले तुझे. तर आता ते थोडेफार देऊन टाक ना मला, एक 10-12 मला तरी दे. ऍक्च्युली जे म्हणजे आवडते फायफर्स आहेत हा. ते सगळे नीट व्यवस्थित व्यवस्थित ठेवले ठेवून दिलेले आहेत. ओके. म्हणजे पूर्ण लाईफ टाईम एक मेमरी राहील तर तेवढे ठेवले आहेत. बाकीचे यूज केलेत प्रॅक्टिस वगैरे. डेफिनेटली वर्थ सेव्हिंग दोज बॉल. अगदी खरंय. तसंच काहीसं घडलं होतं. असाच मोठा किस्सा बीसीसीआयचा अवॉर्ड यावेळेस तू जाऊन घेऊन आला होतास. पण तसंच काय तर त्यावेळेस 37 होत्या, 19ला 23ला एकच विकेट कमी होती, 36 होत्या. पण मॅचेस पाहिला तर 3 मॅचेसचा फरक होता. तिकडे 9 मॅचेस होत्या, इकडे 6 मॅचेस होत्या. त्या 6 मॅचेसमध्ये हा कारनामा म्हणजे त्यास मॅच्युरिटी जास्त आली होती. हो एक कॉन्फिडन्स आला होता एज ग्रुप खेळून की आणि एक आयडिया आली होती की स्टेट क्रिकेट कसं खेळायचं, कुठे जास्त बॉलिंग केली तर काय कसे विकेट्स मिळणार आणि जी स्ट्रेंथ आहे ती सोडायची नाही. तर तेवढंच की एक आणि एज ग्रुपपासून एकच माझा एम होता आणि एकच माझं गोल होतं की बाबा येऊन फक्त एरियाजमध्ये बॉलिंग टाकली तर आणि ॲक्युरेसी असल्यामुळे विकेट्सचा कॉलम वाढत गेला माझा एज ग्रुपपासून. पण खूप वेळा बऱ्याच बॉलरशी बोलताना ते जो तू आत्ता शब्द वापरलास योग्य शब्द आहे, नो डाऊट. एरियाजमध्ये, चांगल्या एरियाजमध्ये. पण आता मी खेळलोय किंवा आपले जे सगळे व्ह्यूअर्स आहेत तेही खेळलेलेच क्रिकेट आहेत. तर तो चांगला एरिया जो असतो ना तो बॅटरप्रमाणे चेंज होत राहतो, बरोबर? त्याच्या रीचप्रमाणे किंवा त्याच्या हाईटप्रमाणे किंवा त्याच्या स्ट्रेंथप्रमाणे, राईट? एखादा बॅकफुटला चांगला खेळेल, एखादा फ्रंट फुटला खेळेल, एखादा स्टेप आउटच होईल. त्यामुळे जो एरिया आहे तो चांगला एरिया आहे तो तुला पर्सनली, तुला म्हणून माझा हा प्रश्न आहे, तुला त्या बॅटरचा किंवा तू त्या बॅटरच्या अगेन्स्ट बॉलिंग करतो म्हणून ॲज अ बॉलर तुला चांगला एरिया शोधायला किती बॉलची गरज असते किंवा किती ओव्हर लागतो किंवा किती वेळ लागतो? ॲक्च्युली बॉलरचं एक पूर्ण रिदमवरच असतं. जर फर्स्ट 1-2 ओव्हरमध्ये कळून जातं बॉलरला की आज आपली रिदम आहे, चांगला बॉल हातातनं सुटला की म्हणजे ती आपली रिदम आहे असं म्हणजे एक तो फील येतो. एक फील येतो येस. की आज चांगला बॉल सुटतोय बाबा आणि स्पिन होतो. मग त्याच एरियामधनं बॉल तुझा आर्म बॉल पण येतो, ऑफ द विकेट जोरात निघतो. मग तेव्हा तो एक आयडिया येऊन जाते की
आज आपला दिवस आहे. दिवस आहे. Yes. नाही, पण मला विचारायचं ते बॅटर समोर, एखादा बॅटर 6 फूट असेल, एखादा 4.5 फूटच असेल, कारण तू अंडर 19 पासून बरोबर. खेळतोयस, त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे लोकांची हाईटही वाढत असते. एखाद्याचा रीच जास्त असतो, म्हणजे कदाचित माझी 4 फूट आहे आणि जसं 6 फूट आहे, तो मला जो डिफेंड करायला लागेल तो 6 फूटवाला छगी मारेल, कारण तुझ्या रीच मधला बॉल आहे. Right. तर हे तुला किती वेळात तुला समजू शकतो की तो काय कुठे चांगला आहे किंवा कुठे वीक आहे? ऍक्च्युली ते मॅचेस खेळून खेळूनच ती एवढी आयडिया ते येऊनच जाते की Okay. बाबा आपल्याला बॅट्समन कुठे खेळतोय जास्त, तर मग तिकडे जास्त खेळायचं, त्याचा स्ट्रॉंग पॉईंट वगैरे आपल्याला कळूनच जातं की हा फ्रंट फुटवर स्ट्रॉंग आहे किंवा बॅक फुटवर स्ट्रॉंग आहे, तर तिथे जास्त बॉल टाकायचेच नाही. असं म्हणजे मॅचेस खेळून खेळून मॅच्युरिटी लेवल वाढलेली आणि मग ती आयडिया पण येत गेली तसं. एक्झॅक्टली. फ्रेंड्स, मला तुम्हाला खरं सांगायचं आहे, हा मी प्रश्न विचारायचं कारण असं होतं की बऱ्याच बॉलर्सशी आपण बोलतो, ते म्हणतात चांगला एरिया, चांगले एरिया. तर जसं हे बोलतात, खरं आता ह्याच्यामध्ये बोलताना हा जवळपास 4था-5वा बॉलर ज्याशी बोलतोय, मला असं जाणवतंय की यांचं मेकॅनिकल झालंय. हे म्हणजे ऍक्शन रिॲक्शनवाला गेम आता झालाय. बरोबर. कारण त्यांचं बॉडी क्लॉक असं तयार झालंय ना की त्यांनी फ्रंट फूटवरती पाय काढल्यानंतर त्यांना अंदाज होतो की बाबा हा फ्रंट फूटला चांगला आहे. त्यामुळे ते लगेच त्यांचा हात आखडता घेणार किंवा शॉर्टना थोडासा लेंथ खेचून टाका आपण त्याला म्हणतो. बरोबर. तर ते तुमच्या डोक्यात ना, ते जसं हा म्हणतोय की प्रॅक्टिसही होतं, राईट? बरोबर. रोज खेळण्यामुळे, रोज प्रॅक्टिस केल्यामुळे, त्यामुळे ते चांगले एरियाज यांना पहिल्या 1-2 बॉल फेस केल्यानंतरच कळतात कळून जातं. की याचा इथे हा मला चांगला स्पॉट आहे. सुपर. पण येऊयात परत अंडर 23 कडे. ते अवॉर्ड तुला मिळालं. मी परत परत सांगते अवॉर्ड मिळालं, कारण ती गोष्ट खरंच मोठी आहे. म्हणजे त्यावरती खूप कमी चर्चा झाली आहे. त्याचं थोडं दुःख आहे मला, पण व्हायला पाहिजे चर्चा. Right. कारण तू नंतरच्या 3, 4, 5, 6 ज्या पुढच्या मॅचेस, 6च मॅच खेळलास, 6 बरोबर? matches, right. 6 मॅचेसमध्ये 36 विकेट. बरोबर. तर पहिल्या 1-2 सोडूया आपण. तर मला 3, 4, 5, 6 मॅचेसच्या विषयी खास करून बोलायचंय. तिथे एक वेगळाच कारनामा तुझ्याकडनं घडलाय. हो, म्हणजे 3, 4, 5, 6 ह्या सगळ्या मॅचेस मध्ये मला 5 भेटलेले. प्रत्येक मॅचला पंजा प्रत्येक खोललायस तू. इनिंगला 5 होते सेमी फायनल पर्यंत. हां, हां. पण मग दुसरे बॉलर म्हणत असतील ना की आम्ही येतच नाही, आम्हाला बॉलिंगच मिळत नाही, हाच पंजा खोलतोय. ते तसं आपलं प्रत्येक बॉलरचा असतं, तो एक टाइम येतो की सीझन असतात की काही पण केलं तरी विकेट मिळते. तसा तो एक सीझन होता की बॉल टाकला की मला विकेट भेटायची. तर नाही, पण काही पण करून तुला विकेट मिळत नव्हत्या. मेहनत करत होतास, चांगल्या वर्षानुवर्षाची एरियामध्ये मेहनत टाकत होती. होतास. आणि ते एक फळ भेटलं त्या सीझन. राईट. पण एक वेगळाच कॉन्फिडन्स होता ना ज्यावेळेस तू टीम मध्ये असायचास. म्हणजे 3ऱ्या मॅचला तू खोलला, 4थ्या मॅचला खोलला, हॅट्रिक ऑफ पंजा झाली तुझी. तर त्यावेळेस कॅप्टनचं तुझ्याकडे बघाय कोण होतं त्यावेळेस कॅप्टन? कॅप्टन जेव्हा होता निखिल नाईक होता आमचा कॅप्टन. मग निखिलला असं वाटत असेल ना, कधी ती शाईन जातीये आणि मी कधी सत्यजितच्या हातात बरोबर. बॉल देतोय. ऍक्च्युली निखिल आणि मी एज ग्रुप पासून सोबत आहे. बरोबर, तर एकत्रच मग खेळायला. त्याला एक माझ्यावर कॉन्फिडंट आलेला की मी अंडर 19ला पण त्याच्या अंडर खेळलेलो आणि आम्ही खूप वर्ष सोबत खेळलेलो. तर त्याला एक कॅप्टन कीपर असल्यामुळे त्याला पण समजायचं, तो पण खूप हेल्प करायचा की आता ह्या विकेटवर असं टर्न होतोय, तू ह्या बॅट्समनला असं टाकू शकतो, ही फील्ड लावून आपण इथे ट्रॅप करू शकतो. तर कीपरचा पण खूप इम्पॉर्टंट रोल असतो एक बॉलरच्या लाईफमध्ये की कीपर इनपुट्स दिले तर मग बॉलरला पण खूप इझी होऊन जातं. हो. तर ते एक कॉम्बिनेशन झालेलं आमच्या दोघांचं की तो पण सांगायचा की ह्या बॅट्समनला अशी फील्ड लाव, तर मग आपण इथे ट्रॅप करू शकतो. तर मग एक चांगलं कॉम्बिनेशन बनल्यामुळे पण मग सक्सेसफुल झालं. ऑब्व्हियसली फरक खूप पडतो जर तुझा कीपर तुझा चांगला मित्र असेल किंवा तुमचं आखो मी होत असेल. कारण ऑब्व्हियसली होतच ना की Right. तुला वाटतं एखादी बाउंड्री खाली तू जोरात मारणार आहेस, बरोबर. ते बॅटरलाही माहिती असतं, ते ॲज अ बॉलर तुलाही माहिती असतं, पण कीपर म्हणून ते अँटिसिपेट करून तो बॉल अडवणं हे कीपरला सुद्धा माहिती असायला पाहिजे. बरोबर. त्यावेळेस मग तुमचे काही वेगळे साईन लँग्वेज होती का खास अशी काही? नाही, ऍक्च्युली तो बॉल झाल्यानंतर चौका किंवा छक्का खाल्ल्यानंतर तो मला मागूनच सांगून द्यायचा की आता पुढचा बॉल हळू टाक किंवा फिल्डर थोडे मागे घे. ओके. मग ते तसं आमचं होऊन जायचं. म्हणजे पण हे आपण सगळेच मराठी बोलायचो, तुम्ही ज्यांच्या अगेन्स्ट खेळायचं एज ग्रुप मधलं पहिले बरोबर. म्हणतोय मी, साधारण समजतं की मराठी, हिंदी, इंग्लिश बरोबर. स्क्रिप्ट एकटा आहे. पण त्यावेळेस काही वेगळी लँग्वेज अशी खास नव्हती की बाबा 2दा केसातनं हात फिरवला की नाही, 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 असं काही नव्हतं. हां. फक्त मराठीमध्येच बोलायचो. अच्छा. बाकीचे कारण की हिंदी. नॉर्दर्न साईडचे टीम्स असल्यामुळे त्यांना Okay. काही एवढं समजायचं नाही. फक्त मुंबई बरोबर मॅच वगैरे असली किंवा मग विदर्भ किंवा त्यांच्याबरोबर मॅच असली की मग तो तिकडून नाही येऊन सांगायचा, तो माझ्या जवळ येऊन जवळ येऊन सांगायचा सांगायचं, की- कानात येऊन बोलायचं ना कानात मग येऊन त्यावेळेस. सांगायचं.
गुड. पण एक कॉन्फिडन्स असायचा जर कॅप्टन तुझ्या बरोबर असेल कायम किंवा मित्र असेल तर थोडा फरक, आणि त्यात कीपर. राईट. कॉन्फिडन्स तर असतोच एक, म्हणजे आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते की बाबा तूच आपल्या टीमचा मेन बॉलर आहेस, तूच विकेट काढून देणार आहेस. तर एक ऑपोजिट म्हणजे मोटिवेशन तर येतच की टीमसाठी विकेट आपल्याला, आपण मेन बॉलर असल्यामुळे विकेट्स काढायचे आहेत, तर एक असतंच ते फरक पडतो तेवढा. फरक पडतो. ग्रेट. आपण पण अंडर 23 ची चर्चा करतोय. लागोपाठ 3-4 मॅच तू पंजा खेळत होतास. त्यातली एक महत्वाची मॅच होती आपले प्रेमळ शेजारी, अख्खी सख्खे शेजारी म्हणूयात, मुंबईच्या विरुद्ध ती मॅच होती. तिथे पण तुझा पंजा होता का? तिथे 6 होत्या. तिकडे 6 विकेट भेटलेल्या मला. हो. पण तर मॅच मात्र मॅच आपण हारलेलो. हम्म. पण मग 6 विकेट अशा होत्या की आपला एक मेन स्ट्राईक बॉलर, फास्ट बॉलर, ते थोडं स्विमिंग ट्रॅक असल्यामुळे आपण 3 फास्ट बॉलरनी खेळत होतो. आणि मॅच कुठे होती? बीकेसीला होती. हो, मुंबईत जाऊन मुंबईच्या ग्रीन टॉप वरती तू 6 विकेट घेतल्या होत्यास. Right. वाव. आणि त्यांची पण फुल पॅक टीम होती. काय काय आठवतात विकेट 6 पैकी? अरमान जाफरची एक होती. बरं. मग जय बिस्ता होता, 2. त्याची होती. शिवम दुबेची होती. 3, आकाश पारकरची होती. 4. शम्स मुलानी होता. 5. आणि दुर्मिल मटकर होता. अच्छा, मटकर. हा. ते 6 जण 6. मला आउट झाले. ओके. पण शम्सला आउट करायला बरं वाटलं असेल ना, तुझा फेलो लेफ्ट हाऊस. शम्सपेक्षा तेव्हा दुर्मिल मटकरचं चांगलं नाव होतं. ओके. शम्सच्या आधी तो खेळत होता. अच्छा. मुंबईसाठी. बर. शम्सच्या अगोदरपासून तो टीम मध्ये होता. हो. हा. तेव्हा एवढं काय माहित नव्हतं की असं कोणी आहेत जे प्लेयर्स. बरं. एकाच बॅचचे आम्ही. अच्छा, तर बरोबर. मग एकाच बॅच मध्येच सगळ्यांनी डेब्यू केले. हा, एकत्रच तुमचं क्रिकेट सुरू झालं होतं. राईट. राईट. ओके. तर मग ते आम्ही ओळखायचो एकमेकाला की सारखं एज ग्रुपला समोरासमोर भेटल्यामुळे थोडी रायव्हलरी पण असायची. हम्म. मग ते तसं ओळख होतीच, पण ऑफ फील्ड फक्त फ्रेंड्स होता. ऑन फील्ड जे आहे ते आहे. ती मैत्री, खास मैत्री होती ती होतीच. बरोबर. पण स्विमिंग ट्रॅक वरती तुझ्या हातात म्हणजे पर्याय पण नव्हता तसं पाहायला गेलं तर. त्यावेळेस निखिलच कॅप्टन होता. राईट. निखिलच. ही पेस बॉलर त्याचा इंज्युअर झाला होता, त्यामुळे ऑब्व्हियसली भरोशाच्या बॉलरकडे, बरोबर. आणि त्यांनाही कोडं पडलं असेल ना, स्विमिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म स्पिन टाकतो आणि 6 विकेट घेतोय. तसे चॅलेंजिंग विकेट्सवर बॉलिंग टाकायला मला मजा यायची. म्हणजे पहिल्यापासून तसंच आहे की एरियाजमध्ये बॉल टाकायचा. चांगले बॅट्समन असले की मग अजून थोडं मोटिवेशन येते की मला बाबा याला आउट करायचंच आहे. तर तसं एक चॅलेंजेस आवडायचे पहिल्यापासून. तसंच मग झालं. फरक तसाच पडत गेला. पण पहिल्यांदा सुरुवात तू पेस बॉलर म्हणून केली होतीस खरं, तुला तसंच होतं, झॅक सारखी टाकायचीच होती. पण परत नंतर कधी वाटलं नाही पुढे जाऊन की चला आता आपण सेटल झालोय, 19 खेळलोय, 23 खेळलोय, परत एखाद दिवशी का नेटमध्ये टाकायचं स्पेस बॉलिंग? फास्ट बॉलिंग जे नेट्समध्ये टाकायचो, जे टेलेंडर्स टाकायचंच तिथे बॅटिंग पण? करायचे, अच्छा. तर मग थोडं एखाद 2 ओव्हर. पण मग तोपर्यंत बॉडी पूर्णपणे हे केलेलं की पूर्ण बॉडी मेकॅनिक्स पूर्ण चेंज झालेले आहे Change होता. की Right. स्पिनच आता. तर मग थोडं पण अजून पण आहे की फास्ट बॉलिंग टाकायची इच्छा होतेच कधीतरी. तो किडा अजून काही जात नाही, नाही. अजून तरी नाही गेला. पण मग अंडर 23 मध्ये एवढे पंजे तुझ्या नावावरती होते. मला वाटतं एखाद चेक करायला पाहिजे, एखादं हे रेकॉर्ड देखील असू शकतं महाराष्ट्राकरता की कन्झिक्युटिव्ह एवढे फायफर घेणारी व्यक्ती. कदाचित तू पहिलाच असशील. ते एवढं काही मी बघितलंच नाही की कोणी केलं असेल एवढं. आपल्या स्टॅट्स डिपार्टमेंटला आपण कामाला आहे. मला वाटतं नवीन एखादं रेकॉर्ड सापडू शकेल कदाचित आपल्याला, वी नेव्हर नो. पण त्यानंतर तुझं लगेच वर्णी लागली ती रणजी ट्रॉफी टीम मध्ये. लिस्ट करिअर म्हणजे तुझी, जिथे त्याला अल्टिमेट गोल आपण म्हणतो, म्हणजे जो व्यक्ती डिस्ट्रिक्ट खेळत असतो त्याच्याकरता तो गोल असतो की रणजी ट्रॉफीची टीम मध्ये मला जायचंय. तर ती पहिली मॅच आठवते का? अंडर 19 नंतरच माझा डेब्यू झालेला. बरोबर. जेव्हा मी हायेस्ट विकेट टेकर बनलो त्याच्या नेक्स्ट इयरच मी रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालेलो. तर तो एक क्षण असा होता की म्हणजे सगळं नवीनच होतं की बाबा मी अंडर 19 मधनं एका वर्षात डेब्यू केला, लगेच पुढच्या वर्षी रणजी ट्रॉफी, सगळं असं एकामागे एक घडत चाललं होतं. तू यंगेस्ट प्लेअर होतास त्या वर्षी, म्हणजे अंडर 19 नंतर आला होतास टीम मध्ये? त्या सीझनला तर मीच होतो यंगेस्ट प्लेअर. Obviously, पण त्याच्या आधी खेळलेत महाराष्ट्राला. नाही, मी महाराष्ट्राकरता नाही म्हणत आहे, त्याच फक्त वर्षाकरता तू कदाचित सर्वात यंग मुलगा टीम मधला. हो, तेव्हा मी सगळ्यात यंग. त्यावेळेस कॅप्टन कोण होतं?
तेव्हा कॅप्टन रोहित मोटवानी होता. रोहित मोटवानी कॅप्टनशिप होता, किपिंग करायचा. आणि आणि मग त्यावेळेस त्याचं तुझं कमराटरी कशी होती? निखिल नाईक सारखंच तुझं जुळलं त्याच्याबरोबर? ऍक्च्युली सिनियर असल्यामुळे मी घाबरून थोडं होतास? नर्वस होतो की सगळे सिनियर्स होते. केदार जाधव होता, मग हर्षद खडीवाले होता, हर्षद खडीवाले. मग निखिल पराडकर होता, अंकित बावणे होता. अंकित आणि मी एका एजचे, अंकित, मी आणि चिराग. ओके, तर त्यांच्याशी माझं होतं कारण की आम्ही एज ग्रुपला सोबत खेळलेलो. बरोबर. ते 14 14 पासून तुम्ही एकत्र होता. अ, 19 बरोबर, 19 पासून सोबत असल्यामुळे ते आमचं चांगलं होतं. पण मग बाकीचे सिनियर प्लेयर्स होते, पण माझं म्हणजे असं होतं की बाबा कसं बोलणार, काय बोलणार यांच्याशी. थोडं नर्वसनेस होताच पहिल्यापासून त्यांच्या पुढे. पण पहिली रणजी ट्रॉफीची मॅच आठवते? येस, आठवते. त्यावेळेस कसं रूम शेअर करायचा का इंडिपेंडेंट होती? तेव्हा रूम शेअरिंग होती. कोण होतं पार्टनर? माझा रूम पार्टनर तेव्हा मला रोहित बरोबरच ठेवलं. अच्छा, कॅप्टन बरोबरच होता. मग काय प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला तुला? ते पण काय चर्चा व्हायची? चर्चा म्हणजे असं होते की तो बोललेला की असं की तू एवढं केलंय अंडर 19ला, तसंच रणजी ट्रॉफीला पण तू खेळ. असं वेगळं नाहीये की तू कुठल्या वेगळी टुर्नामेंट खेळायला आलाय. तू म्हणजे एक्सपोजर दे स्वतःला आपण म्हणतो ना की एक्सप्रेस कर, तसं कर आणि तुझी बॉलिंग टाक. म्हटलं फक्त जे करत आलंय तेच करायचं ह्या इथे पण. तर मग असं झालं की टर्निंग ट्रॅक होता आणि पहिली मी, अक्षय, दरेकर आणि चिराग आम्ही 3 स्पिनर होतो टीममध्ये. आणि तेव्हा ते दोघं एक्सपिरियन्स असल्यामुळे मला एवढी बॉलिंग भेटली नव्हती डेब्यूला. पण माझी पहिली विकेट मला आठवते, जी बाबा परिजित म्हणून होता एक त्यांचा, yes. तमिळनाडूचा. बरोबर. तर मी बॉल टाकला आणि माझी डेब्यू विकेट पण अशी आहे की खूप म्हणजे अशी वेगळी विकेट आहे की मी बॉल टाकला, शॉर्ट बॉल पडलेला माझ्याकडनं, अंकित सिली पॉइंटला होता. तर अंकितच्या अंगावर मारला, अंकित असं वाचायला गेला आणि त्याच्या शिन पॅडला लागून माझ्या हातात कॅच आला. कॉटन बॉल झाला थ्रू अंकित. थ्रू अंकित. म्हणजे तशी माझी Super. डेब्यू विकेट होती अच्छा. रणजी ट्रॉफीला. तर मग तेव्हा असंच अंकित आणि आम्ही एज ग्रुप असणं सोबत असलं. तो म्हटला की ही विकेट माझ्या क्रिक इन्फोर पाहिजे. ही त्याच्या नावावरती हो, पाहिजे. त्याच्या- कॉट बाय अंकित पाहिजे. बरोबर. खरंय. पण सेलिब्रेट जोरदार झाला असेल ना? पहिलीच मॅच, पहिलीच विकेट, पहिली विकेट ती आणि पण ती बाबा अपराजित त्याच दुसऱ्याच ओव्हरला भेटलेली. वा, बर. तर मग एक ते नर्वसनेस होतं ते कमी झालेलं पहिल्या सेकंड ओव्हरला विकेट भेटल्यामुळे. आणि समोरच्या टीम मध्ये सगळे इंडिया प्लेयर असल्यामुळे की असं वाटत होतं की कुठे आलोय आपण. नर्वसनेस होतं, प्रेशर होतं. पण मला सांग, तू अंडर 19 खेळला होता, बीसीएचं अवॉर्ड घेतलं होतंस, अंडर 23 अजून खेळायचं होतं तुला, पण म्हणजे तू टेस्ट केलं होतंस ती लेवलचं क्रिकेट, तरी पण रणजी ट्रॉफीला ते प्रेशर वाटत होतं त्या समोरच्या टीमकडे बघून? हो, ऍक्च्युली एज ग्रुपला कसं सगळे आपल्याबरोबरचेच मुलं असतात. अच्छा. पण मग ज्यांना आपण टीव्हीवर रोल मॉडेल्स आपण म्हणतो, तसे सगळेच ऑपोजिट टीम मधून आल्यावर असं एक वेगळंच प्रेशर होतं की दिनेश कार्तिक होता, मुरली विजय होता, अभिनव मुकुंद होता, एल बालाजी होता, यो महेश होता. सगळे असल्यामुळे असं होतं की बाबा एवढे मोठे प्लेयर्स, इंडिया प्लेयर्स, आणि आपण अंडर 19 मधनं आलोय, तर कसं काय होणार, असं प्रेशर तर होतच. ट्रू. पण तुझ्या आकड्यांकडे किंवा त्या स्कोर कार्डकडे बघताना असं वाटतं नाही तुला प्रेशर होतं? कारण पहिली मॅच, दुसरी इनिंग तू ओपन करायला गेला होतास. हो, तू हर्षद कढीवाले बरोबर, जो की आता महाराष्ट्राचा कोच आहे, राईट. तू आणि कढीवालेनी ओपन केलं होतं त्या मॅचला. आपले तेव्हा कोच डर्मट्रीव म्हणून हा. होते इंग्लंडचे. आणि फर्स्ट इनिंगला मी थोडे बॉल्स चांगले खेळलेलो, डिफेन्स वगैरे केलेला. ओके. तर मग त्यांना असं वाटलं की न्यू बॉलला आपण याला ट्राय करू. तर त्यांनी मला डिरेक्टली सांगितलं की तू ओपन करतोयस. बर. आणि तर- तुझं काय म्हणणं होतं? म्हणजे असं सगळे शॉक मध्ये होतो आम्ही, प्लेयर्स पण, आणि मी तर खूपच शॉक मध्ये होतो की मी कसं काय ओपनिंग करू. बरं. आणि ते समोर कोण होतं? यो महेश आणि लक्ष्मीपती बालाजी होते. आणि काय नाही, फर्स्ट पहिला बॉल मी लेफ्ट केला. स्ट्राईक तू घेतलास? स्ट्राईक हर्षदला दिला? हर्षदनी नशीब घेतलेली. तेवढं तरी होतं की समोर तो म्हटला की मीच घेतो स्ट्राईक.
तर पहिला त्यांनी रन काढला आणि मी स्ट्राईकवर आलो. पहिला बॉल आउटस्विंग होता, हा. मी सोडला. हं. दुसरा मला इनस्विंग टाकलेला, मी फ्लिकवर 4 मारला. वाव, बर. तर मग मला असं वाटलं की बाबा सोपं आहे. आणि म्हणजे चांगलं आहे की बाबा मी मारलाय असं. कोणला, बालाजी का बालाजी, योगेश? बालाजी. बालाजी. स्विंग चांगला होता बरोबर. बालाजी त्यावेळेस. आणि मग तिसरा बॉल अनफॉर्च्युनेटली कॉटन बोल्ड झालं, सरळ मारायला गेलो, out कोणाला? झालो. बालाजीला. बालाजीला. अरे रे, ओके. तर तो एक असा क्षण होता लाईफ मधला. डेब्यू मॅचलाच ओपनिंग बॅटिंग. एक्झॅक्टली. पण म्हणजे तुझी काय तुझ्या ध्यानीमनी पण नसेल ना, मग ते पॅड कुठं रे, थायपॅड कुठं रे, पळापळ झाली थोडीशी. आणि पळापळ होणारच. पहिलीच मॅच 8 नंबरचा बॅट्समन डायरेक्ट ओपनिंग सेकंड इनिंग, म्हणजे असं एक वेगळंच होतं ते. प्रेशरच म्हणजे कळालंच नाही हं. की जी मॅच कधी स्टार्ट झाली, संपली, काही कळालंच नाही. एवढं सडन सगळ्या गोष्टी सगळ्या- घडून गेला. पण तसं पाहायला गेलं तर लाईफ मध्ये सगळ्याच गोष्टी तुला अशा पटकन मिळत गेल्या. नाही एवढ्या Chances- इझी, एवढ्या नाही, इझी इझी नाही म्हणत आहे मी. नाही ॲट म्हणजे अर्ली एज, कारण एक्सपोजर म्हणावं, अंडर 19 बीसीसीआयचा अवॉर्ड, नंतर रणजी ट्रॉफी मध्ये डेब्यू केलास, तिथे पहिले दुसऱ्याच बॉलला विकेट, त्याच मॅच मध्ये ओपन सुद्धा केलीस ओपनिंग तू, पण केली. बॅटिंग पण काय करू शकतो दाखवून दिलंस. पण कन्सिडर लकी. लकी म्हणता येईल. पण मग असं होतं की एक वेळेस मला सगळ्या गोष्टी लवकर पण भेटल्या आणि मग नंतर सगळ्या लवकर पण गेल्या, असं झालं. की 2 वर्ष म्हणजे त्याच्यानंतर 4 वर्ष मी रणजीच्या टीम मध्येच नव्हतो. ओके. तर एज ग्रुपच खेळत होतो. तर मग परत एज ग्रुपला परफॉर्म करून मग परत कमबॅक केला. 2016 मध्ये मला परत रणजीचा चान्स भेटला. तर तो एक 4 वर्षाचा मोठा गॅप झालेला रणजीच्या टीममध्ये यायला. आणि मी खूप डेस्परेट झालेलो की मला आता परत कमबॅक करायचंच आहे रणजीच्या टीममध्ये. तर ते एक चांगल्या पण फिलिंग होत्या आणि एक एक हंगर होता की मला परत टीममध्ये कमबॅक करायचाच आहे. अगदी खरं आहे. पण 2 अक्षरशः वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे इंट्रोमध्ये मी सांगितलं तुझ्या नावावरती 280+ विकेट्स पण आहेत आता अजून महाराष्ट्राचा. अजून हा आकडा वाढणार आहे. नो डाऊट अबाउट इट. 300-350च्या पुढे जावं अशी खरंच एक मनोमन इच्छा माझ्या तरी नक्की आहे. पण म्हणजे आता 280+ विकेट्स ते तू कमबॅक करायपर्यंत म्हणजे तुला मी थोडंसं रिव्हर्समध्ये नेणार आहे, मागे नेणार आहे, बॅकफूटवरती नेणार आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण तिथे तुला कमबॅक करायचं होता. 4 वर्ष तू स्क्वॉडमध्ये नव्हतास, एज ग्रुप खेळत होतास. तिकडनं 280+ कसं वाटतंय आज? आज म्हणजे असं वाटतंय की हे खरंच मी अचीव्ह केलंय का असं. म्हणजे जसं बघ एवढ्या विकेट्स कस काय झाल्या, म्हणजे 3-4 सीझनमध्ये सीझन बाय सीझन जी मी ऑफ सीझनमध्ये ट्रेनिंग वगैरे किंवा मेहनत केलेली ती म्हणजे सीझन बाय सीझन होत गेली आणि जी प्रोसेस होती ना ती सोडली नाही मी पहिल्यापासून. म्हणजे जे एक सक्सेस मंत्र म्हणतो ना आपल्याला, जो भेटलेला मला 2017 मध्ये, तेच फॉलो करत आत्तापर्यंत तेच फॉलो करतोय मी. माझी जी रुटीन तीच प्रोसेस तीच फॉलो करतो. किती अप्स अँड डाऊन झाले तरी तीच प्रोसेस मी सोडत नाही. एक्झॅक्टली. तर एक आयडिया आली की बाबा हे केल्याने हे होणारच आहे. मग ते एक प्रोसेसच लावली स्वतःला की असं झालंच पाहिजे. पण मी बऱ्याच लोकांशी बोललो त्यावेळेस, ज्यांच्याशी मी बोललोय त्यांचं म्हणणं असं, म्हणजे एक दोघांचं, तू आणि अजून 1-2 जण होते, की त्यांना इनिशियली थोडंसं ना बॅकफूटवरती जायला लागलं. कारण निवड झाली, ते पिक झाले, एखादा सीझन गेले, त्यानंतर 3 वर्ष खेळलेत नाही. पण 3 वर्षानंतरचा जो त्यांनी कमबॅक केलाय, 4 वर्षानंतरचा जो कमबॅक केलाय, त्यावेळेसपासनं आजपर्यंत ते बाहेर गेले नाहीयेत. त्याचं कारण असं असू शकतं, कारण तुम्ही एकदा बाहेर राहून बघितलंय, त्या माहोलमधनं बाहेर गेलात, त्या स्क्वॉडमधनं बाहेर गेलात, त्या जो त्रास होतो तो तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून आता आल्यानंतर प्रत्येक मॅच ही आपली शेवटची मॅच म्हणूनच खेळली जाते. येस, म्हणजे ही मॅच म्हणजे आपली लास्ट मॅच म्हणूनच एक प्रत्येक मॅचला अपॉर्च्युनिटी आहे. लास्ट अपॉर्च्युनिटी, तर गिव्ह युअर बेस्ट आणि बस एक्सप्रेस कर. बाकीचं पुढचं रिझल्ट तर बघितलंच जाईल की होणारच आहे. वा. मॅच बाय मॅच खेळत गेलो एवढे वर्ष आणि ॲट द एंड एवढे रेकॉर्ड्स होऊन गेले सगळे बॅक टू बॅक. पण त्यासाठी काय वेगळे एफर्ट्स तू लावलेत का, की जसं तू बाहेर बसला होतास कमबॅक करण्यासाठी, म्हणजे तू एज ग्रुप खेळत होतास, तिथे विकेट तुझ्या नावावरती येत होत्या, बरोबर पण काही कारणाने नाव येत नव्हतं. बरोबर. मग त्यावेळेस डिप्रेशन येणं किंवा असं वाटलं की अरे जाऊ दे, मी आता काय, मी 19 मध्ये एवढं चांगलं करतोय, अंडर 23 मध्ये मला परत एकदा बीसीसीचा प्राइज मिळालाय, मोठा बेस्ट बॉलर मिळालाय, बरोबर. पण रणजी ट्रॉफी मी जात नाहीये, क्लिक होत नाहीये.
त्यावेळेस मग स्वतःला कसं गॅदर करत होतास, परत त्या प्रवाहात यायचा प्रयत्न कसा करत होतास? तेच माझे जे सर आहेत कोच, मी त्यांच्याशी डिस्कस करायचो की आता एज ग्रुपला माझं एवढं होतं आहे, म्हणजे मी सक्सेसफुल होतोय, पण मग रणजीला गेल्यावर एक प्रेशर वेगळं येते की तिथे डिलिव्हर नाही होते. तर काय केलं पाहिजे असं? असंच बोलण्यात आमचं झालं की इट्स ऑल अबाउट माइंडसेट. ते जे तू एज ग्रुपला तुझं केलंय, तू तिकडे फ्रीली खेळलायस, न प्रेशर घेता, तसंच तुला इकडे पण खेळायचं आहे सिनियरला. काय होणार आहे? होऊन ड्रॉप होणार टीममधनं. पण मग तुला जे करत आलाय चांगलं, तेच एक्सप्रेस करायचं आणि तेच बॉलिंग तुझी एन्जॉय करायची. मेन म्हणजे तुझा गेम आणि बॉलिंग एन्जॉय करायची. तर तेच भीती एक म्हणजे गेली की आपण ड्रॉप तर असंही होणार आहे. तर असंही मग होणारपेक्षा होऊन बसलो एकदा, आपल्याला होऊन माहिती आहे. बसलोय. त्यामुळे 1-2दा आता झालोय. आता काय होणार? परत होणार. परत मेहनत करायची, परत यायचं. तर ते एक सवय झालेली की बाबा आपण करू शकतो. आणि जसं एज ग्रुपमधनं आलो मी पुढे, तर मग एक मॅच लागते कुठल्याही प्लेयरला जे त्याला कॉन्फिडन्स यायला. ती एक मॅच आली आणि माझी, आणि तसंच मग मी पूर्ण सीझन बाय सीझन करत गेलो. तीच प्रोसेस मग फॉलो करत गेलो. मग ते अंगवळणीच पडलं असेल तुझ्या, राईट, की बाबा हे असंच करायचं असतं. म्हणजे 2-3 मॅच झाल्यानंतर पंजा नाही खुलला तर तुला स्वतःलाच अस्वस्थ वाटत असेल की अरे काय होतंय, काहीतरी चुकतंय बरोबर. आपल्याकडनं. ती एक 2-3 मॅच झाल्या की तसं होतंच की हां. बाबा आता ह्या मॅचला तर एक मोठी विकेट्सचा कॉलम आलाच पाहिजे. पंजा खोलायचाच आहे. ते एक हंगर येतच की बाबा Exactly. आता करायचंच आहे. हं. तर मग ते एक हंगर असले की ते आपोआप होतंच की जे अचीव्ह करायचंय ते मिळतंच. कारण मी तुझे आकडे पाहत होतो, त्या आकड्यामध्ये असं दिसलं मला की एक चौथी नाही तर 5वी मॅच तुझा एक 5 विकेट हॉल आहेच आहे. मग बरोबर. ही टुर्नामेंट, ती टुर्नामेंट कदाचित बदलत असेल, पण 3-4, 5वी मॅक्झिमम 6वी तोपर्यंत तू त्याच्या पुढे जास्त गेलेला नाहीस. हेच 5 विकेट हॉल, म्हणूनच हे 280 प्लस बरोबर. खरं दिसतंय आपल्याला. गुड, हे चांगली गोष्ट आहे. ही हंगर तू म्हणतोयस ते असायला हंगर, पाहिजे. एक हंगर एक पाहिजेलच. त्याशिवाय प्लेअर ॲक्च्युली स्किल सेट सगळ्यांकडे असतं. मला असं वाटतं की स्किल सेट ह्या लेव्हलला जे खेळतायत त्यांच्याकडे स्किल आहे म्हणून ते खेळतात. एक्झॅक्टली, त्याशिवाय ते येऊ शकणार येऊच नाही. शकत नाही. इट्स ऑल अबाउट माइंडसेट. हम्म. की कोण त्या सिच्युएशनमध्ये कोण मेंटली स्ट्रॉंग आहे किंवा कोण स्वतःला बॅक करत आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. यंगस्टर्सला पण मी जे येतात मला विचारतात, मी पण त्यांना हेच सांगतो की बाबा स्किल सेट तुमच्याकडे आहे, सगळ्यांकडे ते आहेच. पण मग फक्त आपल्याला माइंडसेट, मेंटली टफनेसवर काम केलं पाहिजे. ह्या लेवलला तेच इम्पॉर्टंट आहे. पण मग ते First कसं class. करायचं, जर आता यंगस्टरला तुला सांगायचं आहे, टफ कसं व्हायचं, म्हणजे त्याला काय प्रोसेस आहे? त्याला काय असे कुठेतरी दिलेले धडे नाहीत की 4 धडे वाचा तुम्ही टफ व्हाल? तसं म्हणजे एक आतनंच आलं पाहिजे की बाबा मला आता हे माझे गोल्स आहेत, मला हे अचीव्ह करायचं आहे, तर ह्यासाठी काय प्रोसेस आहे आणि हे केल्याने हे मिळणार आहे. तर आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये मी गेल्यावर मला कसं करायचं, टीम कशी जिंकेल आणि मी सिच्युएशनमधनं कसा बाहेर येईल, तेव्हाच प्लेयर मोठा होऊ शकतो असं मला वाटतं. पण ज्यावेळेस तू गोल बोलतोस की गोल सेट करायचा आहे, मग ते शॉर्ट टर्म गोल तुझे असतात का तू लॉंग टर्म गोल? म्हणजे समजा आता एखादी 4 दिवसाची मॅच खेळतोयस तू, बरोबर. 4 दिवसाच्या मॅचमध्ये पहिल्यांदा आलंय की बाबा बॅटिंग आहे तुमची, सेकंड इनिंगला बॉलिंग करायची, म्हणजे थोडंसं काय नाही म्हटलं तरी विकेट थोडंसं तुला हेल्प करेल, कारण परत एकदा 4th इनिंगला बॉलिंग करायची आहे. बरोबर. ते डोक्यात असतं. मग ते 4th इनिंगची बॉलिंग डोक्यात ठेवतोस काय, ह्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये मला महाराष्ट्रासाठी खेळायचं आहे पुढच्या लेवलला, तो तुझा गोल असतो? म्हणजे शॉर्ट टर्म का लॉंग टर्म गोल? लॉंग टर्म मी सीझनच्या आधी सेट करतो की मला हे अचीव्ह करायचं आहे. ग्रेट. सो सीझनच्या आधी जे प्रिपेरेशन करतो त्या हिशोबानेच प्रिपेरेशन होतं की मला एंड ऑफ द सीझन माझ्या एवढ्या विकेट्स, एवढे रन्स आपणले झालेच पाहिजे. त्यानुसारच मेहनत करायची आणि मग मॅच बाय मॅच जायचं आहे आणि मॅचची सिच्युएशन काय आहे किंवा टीमला काय गरज आहे त्यानुसार आपण आपला गेम पण थोडा इव्हॉल्व किंवा राईट. मोल्ड केला पाहिजे त्यानुसार. की बाबा टीमला आता अशी गरज आहे तर मग डिफेन्सिव्ह बॉलिंगची गरज आहे तर डिफेन्सिव्ह बॉलिंग टाकायची, ॲग्रेसिव्ह बॉलिंग टाकून फायदा नाही, इथे टीमचं नुकसान होणार. तर मग सिच्युएशन पण रीड झाली पाहिजे मॅच बाय मॅच. सुपर. शॉर्ट टर्म गोल तू एकदा पहिला लॉंग टर्म सेट करतोस, टुर्नामेंटमध्ये बरोबर. तुझे शॉर्ट टर्म गोल असतात. बरोबर. मॅच त्यामुळे बाय मॅच. प्रत्येक इनिंगला तुझा गोल सेट राहतात. परफेक्ट.
खरंच याच्याचमुळे 2022 मध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये तुझं सिलेक्शन झालं होतं. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे, दुलीप ट्रॉफी काय असते, झोन वाईज असतात टुर्नामेंट. वेस्ट झोन, साऊथ झोन, नॉर्थ झोन, ईस्ट झोन अशा 4 झोनमधने येतात आणि तेच एक तसं पाहायला गेलं तर एक तुमच्याकरता दरवाजा उघडला जातो फॉर इंडिया टीममध्ये तुम्ही जाण्याकरता. पण मला तिकडच्या परफॉर्मन्सपेक्षा मला तो किस्सा तुझ्याकडनं ऐकायचा आहे. तू त्यावेळेस त्या ग्राउंडवरती होतास, अजिंक्य रहाणे कॅप्टन होता, यशस्वी जयस्वाल जो भारताचा आत्ताचा ओपनिंग बॅटर होता, तुम्ही तिघही एकाच टीममध्ये होता. तरी पण अज्जू म्हणतो मी, अज्जू दा म्हणूया आपण, कारण माझ्याकरता अजिंक्य रहाणे इज अप देअर समवेअर. त्यांचं स्टँडर्ड फारच वेगळं आहे. तर त्यांनी काहीतरी झालं आणि जयस्वालला सांगितलं की तू बाहेर जा, जरा थोडा वेळ बस. तर तो काय किस्सा होता? कारण नंतर जयस्वालची जागा तू घेतलीस, बरोबर? हो. काय झालं ऍक्च्युली होतं विषय? त्या मॅचला 12th मॅन मी होतो हा, हा. आणि वेस्ट झोनची फिल्डिंग चालू होती आणि साऊथ झोनची मॅच होती, फायनल मॅच होती. रवी तेजा म्हणून बॅट्समन होता हैदराबादचा, तो आणि साई किशोर बॅटिंग करत होते. तर ते आउटच नव्हते होत, खूप वेळ खेळत होते. काय तर पार्टनरशिप झाली होती, आठवते त्या दोघांची? एवढं- मोठी केली होती पार्टनरशिप? चांगली पार्टनरशिप झालेली, Okay. पण मग खूप ओव्हर्स खेळून काढलेले त्यांनी. बरं. एक सेशन झालेला, ते दोघंच खेळत होते आणि मॅच जरा क्लोज चालू होती, फसली होती, अडकली होती. अडकलेली होती. तर आपला जयस्वाल शॉर्ट लेगला होता, अच्छा. तो स्लेज करत होता. बर. एक दोनदा झालं, म्हणजे मग थोडं पर्सनल गोष्टी झाल्या त्यांच्यात स्लेजिंग रवी तेजा आणि आणि हा, यशस्वीच्या. यशस्वी जयस्वाल. बरोबर. हम्म. तर त्यांनी थोडं पर्सनल मध्ये ऑन रेकॉर्ड आता बोलू नाही शकत, ओके. त्या गोष्टी झाल्या. हा, हा. आणि मग अंपायरनी पण वॉर्निंग दिली जयस्वालला अच्छा. की बाबा म्हणजे त्यांची अगोदर थोडीशी बाची झाली होती. बाचाबाची झालेली हा. त्यांची दोघांची. मग त्यात मग अज्जुदा कॅप्टन असल्यामुळे अज्जुदानी यशस्वीला समजवलं. ओके. तर मग पण अंपायर्स मध्ये आल्यानंतर मग जयस्वाल अंपायरशी काही झालं त्याचं चर्चा? त्याचं अंपायरशी पण झालं. बर. तो थोडा ॲग्रेसिव्हच होता, म्हणजे रवी तेजा पण त्याला पर्सनल बोललेला म्हणून त्याला पण हो. हर्ट झालेलं. बर. सो अज्जुदानी त्याला समजवलं की बाबा, मग अज्जुदा तो म्हटला की प्लेयर्स म्हणजे असे गोष्टी बोलला की ते आता मी शब्द इथे ट्राय नाही करू ओके, शकत. आपण बीप लावू अदरवाईज. तर तेच असं झालं आणि मग अज्जुदानी त्याला असं प्रेमात कामली सांगितलं, ती अच्छा. सिच्युएशन कामली एकदम हँडल केली की बाबा तू आता थोड्या वेळ जा बाहेर, थोडं थंड हो आणि मग परत ये, पाणी वगैरे पी, रेस्ट कर, बाहेर थोडं 10-12 ओव्हर जाऊन बाहेर रेस्ट कर. आणि मग तसं त्याला बाहेर पाठवलं आणि मग त्याच्या जागेवर मी आलेलो फिल्डिंगला. आणि तुला शॉर्ट लेगलाच थांबायचं होतं? नाही, मला शॉर्ट नशीब. लेग रवी तेजाला हेल्मेट मध्ये कळलं नसतं आत कोण व्यक्ती येतो, तो परत सुरू झाला असता कदाचित. आणि त्याला असंही मराठी कळाली नसते कारण तो हैदराबाद. ते जास्त बरं झालं असतं मला वाटतं. पण येऊया थोडंसं अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनशिप विषयी. स्वतःच्या प्लेयरला त्यांनी सांगितलं की तू जरा बाहेर जाऊन बस बाबा. म्हणजे इंजुर्ड वगैरे झाल्यानंतर पोरं बाहेर जातात, प्लेयर बाहेर जातात, बसतात, एवढं मान्य होतं. पण हा धडधाकट त्याला सांगितलं आणि हाही गेला. असं नाही की मी का जाऊ वगैरे, त्याला बाहेर सांग. पण याचा असा अर्थ की अजिंक्य रहाणेची सांगण्याची पद्धत एक वेगळी असणार ना? बरोबर. ऍक्च्युली अजिंक्य रहाणेबद्दल बोलायचं म्हटलं तर एकदम कामली सिच्युएशन हँडल करणारा माणूस आहे मला असं वाटतं, आणि एकदम हंबल बोलायला वगैरे. आणि ते असं झालेलं की त्याची गेममध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट होती की त्याला फक्त मॅच जिंकायची, कशी जिंकणार तेवढं त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. तर मला ते त्याचं एक आवडलं की एवढं 90+ इंडियासाठी टेस्ट मॅचेस खेळल्यावर पण त्याची इन्व्हॉल्वमेंट एवढी आहे दिलीप ट्रॉफीच्या गेम. त्यांनी सगळं अचीव्ह केलंय त्याच्या लाईफमध्ये. एक्झॅक्टली. तरी तो येऊन ती मॅच एकदमच असं ॲग्रेसिव्हली खुन्नस की जिंकायचंच आहे. आणि हे महत्वाचं आपल्या व्ह्युअर्सना आपण सांगूया, हा किस्सा जो घडलाय तो ऑस्ट्रेलियामध्ये जिंकून आल्यानंतर घडलाय. बरोबर. त्याच्यानंतर घडलाय. म्हणजे काय क्रिकेट लेवल खेळला होता अजिंक्य रहाणे, तुम्हाला त्याची आयडिया येईल. त्यानंतर ही डोमेस्टिक मॅचमध्ये तेवढं इंटेन्सिटी दाखवत होता. बरोबर. मग तेच एक मोठा प्लेअर आणि एक नॉर्मल प्लेअरमध्ये तोच एक फरक असतो की ते कमिटमेंटबद्दल बोलतो आपण, टीमसाठी कमिटमेंट किंवा डेडिकेशन किती आहे ते इम्पॉर्टंट आहे एक मोठ्या प्लेअर आणि जो अपकमिंग प्लेअर आहे त्याच्यामध्ये. असं वा, ती एक चांगली गोष्ट होती, मला ती शिकायला भेटली त्याच्याकडनं. सुपर.
तसं पाहायला गेलं तर तू 8-9 कॅप्टनच्या अंडर खेळलायस. तू स्वतः पण कॅप्टन आहे. अजिंक्य राहण्याबद्दल तू खरं एवढं भरभरून बोललायस. पण महाराष्ट्राच्या 8-9 कॅप्टनमध्ये तुझं सुद्धा कॅप्टन्सीमध्ये नाव आहे. तूही महाराष्ट्र लीड केलंयस. एक मॅच का होईना, पण तू T20साठी लीड केलं होतंस महाराष्ट्रात. तो एक्सपिरियन्स कसा होता? तो एक म्हणजे माझ्यासाठी तो खूपच एक मोठा क्षण होता, की महाराष्ट्राची कॅप्टन्सी म्हणजे खूप मोठा क्षण आहे. आणि नाशिकचा मी पहिला प्लेअर होतो, की जो महाराष्ट्राला लीड केलं. लीड वॉव! ग्रेट. तर तो एक मोठा क्षण होता आणि एक खूप प्राऊड मोमेंट होते माझ्यासाठी स्वतःसाठी, की मी महाराष्ट्राचा captain. नाशिकमध्ये लाइटिंग फुल? नाशिकमध्ये म्हणजे लाइटिंग नाही म्हणता येणार, पण एक चांगलं खुश झालं. पेपरबाजी वगैरे झालेली, वाह! की ग्रेट. नाशिकचा पहिला प्लेअर महाराष्ट्राचा कॅप्टन झालाय असं. वाह! त्या मॅच बद्दल बोलायचं म्हटलं तर ऋतुराज आणि राहुल आपले 2 सिनियर प्लेयर इंडियाला सिलेक्ट झालेले. ओके. तर ते दोघं नसल्यामुळे मला कॅप्टन्सी दिलेली. बरं. तर माझ्या कॅप्टन्सी खाली 5 ते 6 जण डेब्युटंट होते. बापरे! त्याच हा, मॅचला. त्याच कोण matchला. कोण डेब्यू केला? ऍक्च्युली त्या मॅचला सिद्धेश्वर होता, ओके. मग पवन शाह होता, 2, अजून रामकृष्ण घोष होता, 3, कौशल तांबे होता, 4, यश क्षीरसागर होता, 5. ओ गॉड! निम्मी टीम तर नवीनच होती मी तुझ्याकरता. आणि अझीम हां, हां. आणि नौशाद, आम्ही तिघं सिनियर प्लेअर होतो. बस बाकी बाकी सगळे नवीन ज्युनियर आहे. प्लेअर होते. येस. हो. अच्छा. तर तो आणि एक मेन मोठ्या टीम सोबतच मॅच होती आमची ती. ती मॅच कुठे कर्नाटक. होती? चंदीगडला. चंदीगडला कर्नाटकासोबत. हो. बरं. आणि त्यांची फुल चंदीगडच्या जुन्या स्टेडियमवरती किंवा मुल्लनपूरला होती? नाही त्यांचं मोहाली नवीन. स्टेडियम, अच्छा, अच्छा. मेन स्टेडियम, हां. तिथे मॅच होती. बरं. आणि पूर्ण पॅक टीम समोरची कर्नाटकाची होय. आणि आमचे सगळे डेब्युटंट्स. यंगस्टरची टीम. थोडं एक वेगळंच प्रेशर होतं ते. हां, हां. म्हणजे मॅचेसचं एवढं टेन्शन नसतं, पण माझी पहिली मॅच ॲज अ कॅप्टन फॉर महाराष्ट्र आणि मी 5-6 जण डेब्युटंट, समोरची एवढी पॅक टीम, कसं होणार, मॅच कशी जाणार. पण अनफॉर्च्युनेटली आपण ती मॅच हारलेलो. हां, हां. पण एक चांगला एक्सपिरियन्स होता, की महाराष्ट्राला लीड करायचा एक गुड एक्सपिरियन्स फॉर मी. मी अझीलला पण हा प्रश्न विचारला होता, की तुम्हाला आदल्या दिवशी फोन येतो रूममध्ये, की यू आर प्लेइंग किंवा तू पार्ट आहेस, 11 मध्ये आहेस. तिथपासनं फोन करायला लागणार म्हणजे ॲज अ कॅप्टन ऑब्व्हियसली तुम्हाला इन्फॉर्म करायला लागतं कोण खेळणार कोण नाही. तर ती आदल्या दिवशीची मीटिंग, कोच बरोबर बसणं, मॅनेजर बरोबर बसणं, तो माहोल कसा होता? वेगळाच होता अनुभव? वेगळाच होता आणि असं म्हणता येईल, की त्या सगळ्या गोष्टी अशा नवीन होत्या, हम्म. की याच्या आधी फक्त आपलं काम काय होतं, फक्त जाऊन परफॉर्म करायचं, कशी मॅच जिंकवता येईल, या सिच्युएशनमध्ये काय बॉलिंग टाकायची तेवढंच होतं. पण इथे सगळं स्टार्टिंगपासून सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे ॲज अ सिनियर प्लेअर, की कोणाला खेळवायचं, टीम काय असणार, समोरच्या टीममध्ये Batting lineup काय असणार? बॅटिंग आहे तर कोणाला कसं यूज करायचं, विकेट काय असणार, ते सगळं प्लेइंग 11 काय खेळवायचे, ते सगळं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपला परफॉर्मन्स कसा करायचा, ते एक सगळ्या नवीन गोष्टी होत्या. एक लर्निंग म्हणता येईल, एक नवी चांगली एक लर्निंग होती, की एवढं सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे आपल्याला, लिडरशिप रोल घेऊन. पण ॲज अ कॅप्टन तुझी पहिलीच मॅच, ॲज अ प्लेअर त्या 5 लोकांची पहिली मॅच, तो कोणाला कुठे फिल्डिंगला उभं करायचं, कोणाचा आर्म चांगला आहे, कोण बरं. सर्कल मधला फिल्डर आहे, कोण बाहेरचा आहे, मग ह्यासाठी काय वेगळा अभ्यास तुला करायला लागला? अभ्यास असं नाही म्हणता येणार, की जे त्यांचे डेब्यू झालेले त्यांनी पण महाराष्ट्रासाठी एज ग्रुपमध्ये म्हणा किंवा पण तुझ्या बरोबर तर नव्हते, कारण ही माझ्या बरोबर नाही. नंतर सगळे junior होते. एक्झॅक्टली. पण त्यांना पण थोडाफार एक्सपिरियन्स होता, की एज ग्रुपला ते चांगले रन्स वगैरे करून आलेले होते. सिद्धेश इंडियाला खेळून आलेला होता, अंडर 19 वर्ल्ड कप अंडर खेळला 19 होता. वर्ल्ड कप खेळलेला, पवन पण इंडियाला खेळलेला होता. Yes. तर त्यांना एक आयडिया होती. पण मग त्यांच्यासाठी पण नवीन होतं, सगळे प्लेयर्स. एक पहिली मॅच म्हटली की थोडं असतंच प्रेशर सगळ्यांना. काही जे मोठे मोठे प्लेयर्स आहे त्यांचे तर सीझन पण निघून जातो, की बाबा समजेपर्यंत. True. Very तर true. तर असंच लवकर प्लेअर बनत नाही, की 1-2 मॅच मध्येच थोडा टाइम लागतोच. तर ते एक चांगला एक म्हणजे मेमरी आणि एक्सपिरियन्स म्हणता येईल. पण तो दिवस एन्जॉय केलास तू दिवस पूर्ण? मॅच हो. हरलो ठीक आहे, पण ॲज अ कॅप्टन म्हणून दिवस एन्जॉय केला? एन्जॉय केला. टॉसला जाताना काय धाकधूक होती? धाकधूक होती. परत महाराष्ट्राचा लोगो, आपण त्यांना रिप्रेझेंट करणार आहे, तर काय गोष्टी कशा की काही चुकीचं झालं नाही पाहिजे आपल्याकडनं, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, असं एकदम खूप प्रेशर तर होतंच.
टॉसला काय झालं होतं आठवतंय? जिंकला होता, हरला टॉस होतास? हारलो होतो. ओके. बॉलिंग तुला आलेली परत कोण आपली म्हणणार नाही की टॉसला जातो. आणि त्या वर्षी पहिल्याच वर्षी असं होतं की इम्पॅक्टचा रूल आलेला. हो, मग कोणाला वापरला इम्पॅक्ट? इम्पॅक्ट म्हणून मी शमसुमा काझीला वापरलेला. बर. बॉलिंगला बॉलिंग त्याला साठी घेतलं. आणलंस. Yes. मग बॅटर्स तुझ्याकडे खूप होते असं तुला वाटतं? बॅटर्स खूप पण आपली होते. पहिलीच बॉलिंग आली होती बॉलिंग आणि तू इम्पॅक्ट वापरून बसला होतास, त्यामुळे सेकंड इनिंगला तुला मग नंतर फास्ट बॉलर होता त्याला बाहेर केला आणि एक बॅट्समन ऍड एक केला. बॅट. मग कोण ऍड झाला बॅटर? बॅट्समन आम्ही कौशलला ऍड केलेलं. कौशल तांबे. बरोबर. ओके. तू 5-6 नंबरला खेळला? 5 नंबरला खेळलेला. बरं. पण मॅच गेली होती. मॅच हारलो होता पण आता. तो एक एक्सपिरियन्स चांगला. एक्सपिरियन्स चांगला होता. ग्रेट. फर्स्ट क्लास. म्हणजे तुला कॅप्टनशिपचा देखील अनुभव आहे. तिकडनं येऊयात आता महाराष्ट्र प्रीमियर लीग. आपल्यासाठी प्राऊड आहे ते सगळ्यांना. मराठी जनता जेवढी आहे त्या सगळ्यांना महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हटलं की असं चेहऱ्यावरती वेगळंच बरोबर. हास्य दिसतं. त्यामध्ये पर्पल कॅप तुझ्या नावावरती आहे 2024च्या सीझन मध्ये. तर ते वर्ष कसं होतं? ते वर्ष असं होतं, अप्स अँड डाऊन झालंच होतं. ॲक्च्युली आदल्या वर्षी मी इंजर्ड झालेलो, तर मी रायगड रॉयल्सला होतो. तिथे लीड कॅप्टन होतो. तर सेकंड मॅचला इंजर्ड झाल्यामुळे मी रूल आउट झालो त्या टुर्नामेंटमधनं. आणि नेक्स्ट इयर मी ऑप्शनला होतो रिलीज झाल्यामुळे. आणि ऑप्शनमध्ये मी अनसोल्ड गेलेलो फर्स्ट राऊंडला. तर सेकंड राऊंडला मला रत्नागिरी जेट्सने पिक केलेलं. राईट. पण पहिले थोडंसं पाठी येऊयात. इंजुरी तुला काय झाली होती 2023ला? मॅचमध्येच बॉल अडवायला गेलेलो हा. आणि काफ इंजरी झालेली मला. हो, म्हणजे मेजर होती ती. मेजर खेळूच शकला नाही ग्रेड नंतर. 2 होती आणि हो. तेवढी टुर्नामेंट खेळूच नाही शकलो. मग रिकव्हरीला किती वेळ गेला त्याला तुला? तरी 2-1 महिने गेलेले माझे. हो, ओके. मग त्याच्यामुळे मी रिलीज झाल्यामुळे मग नेक्स्ट इयर ऑप्शनला आलो आणि ऑप्शनमध्ये फर्स्ट राऊंड अनसोल्ड गेलेलो. आणि मग सेकंड राऊंडला मला रत्नागिरी जेट्सने पिक केलं. तर मग तिथून पर्पल कॅप मिळणं एक वेगळंच एक आनंदही क्षण होता. एक्झॅक्टली. फर्स्ट राऊंड अनसोल्ड, Unsold. त्यानंतर मग इंजुरी असताना कमबॅक करून येणं आणि मग परत पर्पल. सुपर. मग ते एक मस्त ते 1 महिन्याचा आमचा कॅम्प होता. तर एक हंगर होती की बाबा मला करायचं आहे, न्यू फ्रँचाईज आहे, परफॉर्म करायला लागेल. आणि सगळे आम्ही एज ग्रुपपासून सगळे खेळणारे सोबतच होतो. तर मग तिथे पुन्हा एकदा स्टंपच्या मागे निखिल नाईक. निखिल नाही. त्यामुळे ती कॉम्बॅरेटरी चांगली जमली होती. बरोबर. कॅप्टन तुझा वाईस कॅप्टन होता. कॅप्टन. त्यामुळे फरक पडला. सगळी फरक आपलेच मग मित्रमंडळी जवळपास. सगळे म्हणजे आम्ही एवढं वर्ष सोबत खेळलोय, तर सगळ्यांना माहिती होतं की याचा रोल हा करणारच आहे. सोपं होतं. कॅप्टनसाठी पण सोपं होतं, प्लेयर्ससाठी पण सोपं होतं की आपला येऊन आपला रोल करायचा आहे. बॅटिंग येईल तर बॅटिंग करायची, बॉलिंग तर सोपं झाल्यामुळे आम्हाला एकदम इझी मॅचेस. मला वाटतं तुमची ती म्हणजे फ्रँचायझी बद्दल आपण खूप भरभरून खरं नेहमी बोललोच होत. पण असं होतं की तुम्ही ज्यावेळेस टॉस समजा झाल्यानंतर तुमची फिल्डिंग जर आली तर आज जाताना प्रत्येक जण बरोबर आपल्या जागीच जाऊन उभं राहायचा. म्हणजे बरोबर तू 6 ओव्हर झाला की तू बॉलिंगला येणारच. त्यामुळे तो एंड कुठला आहे तर एवढं तुमचं अगदी मेकॅनिकल झालं होतं. मेकॅनिकल पण म्हणता येईल आणि जे प्लॅनिंग किंवा तुझा रोल हा आहे, तर मग बाकी सोपं होतं गोष्टी की त्याचा तो येऊन रोल करणार तर टीमसाठी सोपंच. म्हणजे असं ऑटो मोडवर म्हणतो ना आपण, तसं होत होतं की जो येऊन त्याचं बॉलिंग करणार, त्याला बॅटिंग त्या नंबरला सांगेल तो करणार. तर ते एक इझी झालं सगळ्यांसाठी आणि एकदम सगळं एन्जॉय करत आम्ही पूर्ण टुर्नामेंट जिंकलो. असं ॲट इज वन साईड सगळे गेम्स झाले. तर एक चांगला एक्सपिरियन्स पण होता आणि त्यात मी परफॉर्म करत होतो. तो एक मोठा क्षण होता की अनसोल्डवरनं पर्पल कॅप घेतली. सो इट वॉज मोठी achievement होती. येस. आय नो. त्याच पर्पल कॅपमुळे मला नेक्स्ट म्हणजे आपल्या डोमेस्टिक सीझनमध्ये माझा परत कमबॅक झाला. तर ती एक हेल्प झाली. MPL ती एक हेल्प झाली की नक्कीच फरक पडतो ना अशी मोठी टुर्नामेंट ज्यावेळेस असते तुम्हाला. आणि त्याचं स्टँडर्ड वेगळं आहे. बरोबर. ही टुर्नामेंट ज्यावेळेस MPL आपण भरतो, लोकांना सुद्धा एवढी का आवडते तर त्याचं स्टँडर्ड वेगळं आहे. ते स्टँडर्ड तुम्ही लोकांनीच थोडंसं वरती नेऊन ठेवलेलं. बरोबर. त्यामुळे त्याच्या अचिव्हमेंटमध्ये एक आणि लाईव्ह मॅचेस असल्यामुळे खूप जण बघतात पण आणि त्यात एक्सपोजर मिळतं. तर ते एक चांगलं आहे की एक चांगला इनिशिएटिव्ह आहे की अशा लीग्स तर झाल्याच पाहिजे. त्याच्यात प्लेयर दिसून येतो, त्याचा परफॉर्मन्स Exactly. दिसून येतो. ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. बरोबर. त्या वर्षी 12 मॅचेसमध्ये 25 विकेट्स तुझ्या नावावरती होत्या.
तर असं कुठच्या क्षणाला वाटलं होतं की चला आता पर्पल कॅप आपल्यापासून काही दूर जात नाही? ऍक्च्युली सेकंड मॅच पासूनच मी लिडिंगवर होतो पर्पल अच्छा. कॅपवर. सेकंड मॅच पासून पर्पल कॅप घेईपर्यंत कोण कोणीच तुझ्या जवळपास नव्हतं. आलंच नाही? नाही कोणीच वाव, नव्हतं. अमेझिंग. तर म्हणजे एक एक सिंगल हँडedly Dominating performance झालेला डॉमिनेटिंग परफॉर्मन्स होता. येस. वाव, सुपर. पण खूप प्राऊड, म्हणजे तू आता बोलून पण दाखवलंस की खूप अचिव्हमेंट वाटली त्यावेळेस. पण असं ज्यावेळेस होतं, म्हणजे एखाद्या प्लेयरला जर हे सांगायचं झालं की ड्रॉप झालाय, अनसोल्ड आहे, मला माहिती आहे सगळे ऑप्शन बघत असतात आणि त्यामध्ये अनसोल्ड आपण राहणं स्वतःला किती खराब वाटतं याची बरोबर. जाणीव वेगळ्या प्लेयरलाच येऊ शकते. बरोबर. तर त्यानंतर पर्पल कॅप घेणं, मग थोडा बदलतो माणूस की मला घेतलं नाहीत का, बघा माझ्याकडे पर्पल कॅप आहे, असं होतं? तुझ्या नाही बाबतीत म्हणजे काही झालं असं असं? माझ्यात असं झालं की मी अनसोल्ड गेलोय. मला प्रूव्ह करावं लागेल परत की मी महाराष्ट्रासाठी एवढं वर्ष केलंय. वाव, तू पॉझिटिव्हली घेतलंस ते. एवढ्या Super. वर्ष मी महाराष्ट्रासाठी केलंय, तर मग मला परत आता प्रूफ करायचं आहे की नवीन सगळं पहिल्यापासून proof सुरुवात करायचं. परत करायची सुरुवात करायची आहे. तर मग मी True. माझं बेस्ट दिलं सगळं आणि Wow. सगळ्या गोष्टी घडत गेल्या मग बरोबर, मॅच बाय मॅच सगळ्या घडत गेल्या आणि एंड ऑफ द टुर्नामेंट एक चांगली अचिव्हमेंट भेटली. परफेक्ट, अप्रतिम. खूप आपण गप्पा मारतोय, पण मला तुला विचारायचं आहे की तुझ्या इतक्या वर्षाच्या करिअर मधली एक मॅच जर तुला निवडायची झाली तर कोणची निवडशील? ऍक्च्युली मी रणजी ट्रॉफीची निवडेल. ओके, कोणती? ज्यात मी 8-4 घेतलेले. हा हा. महाराष्ट्र वर्सेस रेल्वे मॅच होती ओके. इन दिल्ली. बर. तर तिकडे मी 8-4 घेतलेले आणि तिथून माझं करिअर थोडं शिफ्ट झालं असं म्हणता येईल. आणि दिलीप ट्रॉफीच्या आदल्यावर म्हणजे ज्या वर्षी मी दिलीप ट्रॉफी सिलेक्ट झालं चालल्यावर तो एक 3 मॅचचा सीझन जे झालेला कोविडमुळे, त्याच्यात माझा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग म्हणजे वेगळाच झालेला खूप. कारण की मी खूप सॅक्रिफायसेस करून त्या मॅचेस खेळायला गेलेलो. इंजरी झालेली, माझ्या बहिणीचं लग्न पण मिस केलेलं मी. तर त्याच्यामुळे ती टुर्नामेंट मी खूप, त्याच्यामुळे मला पुढे दिलीप ट्रॉफी भेटलं, तर ती एक अचिव्हमेंट म्हणता येईल माझ्यासाठी. पण येऊया त्या 8 विकेटच्या हॉलकडे. 8 म्हणजे तसं बघायला गेलं तर 3च लोक सोडली होतीस तू. दोनच विकेट बाकीच्या राहिल्या होत्या. तर ते 2 कोणी घेतल्या होत्या? एक अक्षयने घेतलेली. अच्छा, दरेकरने. आणि येस, हा. आणि एक सिद्धेश वरगंटे होता, त्याचा बरं. डेब्यू होता त्या ओके. match ला, त्यांनी घेतली. आणि ओव्हरच्या म्हणजे कितव्या ओव्हरला तुझ्या हातात बॉल आला? पहिलेच ओव्हर, अच्छा. टर्निंग ट्रॅक होता कारण ओ वाव. आणि किपर कोण होता? निखिल नाईक. आणि कॅप्टन कोण होतं? राहुल होता. अच्छा, राहुल त्रिपाठी होता. येस, त्यावेळेस नवीन बॉल डायरेक्ट तुझ्या हातामध्ये दिला होता. टर्निंग मग ट्रॅक असल्यामुळे तू एंड सोडलाच नाहीस का तो? नाही, कारण की पहिल्याच ओव्हरला मला 2 विकेट भेटलेल्या. माय गॉड. मग एक एंड मीच टाकत होतो आणि अक्षय टाकत होता समोर. समोरनं. बर. तू तर मग 8 घेतल्या 8 होत्या. विकेट घेतले. दॅट्स युअर हायएस्ट विकेट सो फार येस, एका इनिंग मधल्या. येस. सुपर, व्हेरी गुड. पण ती मॅच तुझ्या लक्षात राहील अजून सुद्धा. लक्षात, कारण की तिथूनच माझं करिअर थोडं चेंज झालं महाराष्ट्रासाठी. तेव्हा मी माझी प्लेस सिमेंट केली महाराष्ट्राच्या टीममध्ये असं म्हणता येईल, प्लेइंग 11 मध्ये. ग्रेट, फर्स्ट क्लास. क्रिकेटच्या खूप गप्पा झाल्यात. आपण आपल्या पुढच्या सेगमेंटकडे येऊयात. होम स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स. वेलकम बॅक. होम स्टोरीज बिल्ड बाय रानडे रिअल्टर्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थोडेसे घरगुती प्रश्न विचारणार आहे तुला आता मी, तर जसं तयार राहा. ओके, चलो. वन लाइनर्स थोडेसे पहिले विचारू द्या. चहा का कॉफी? चहा. चहा. सकाळ दुपार संध्याकाळ चहा पाहिजे. 2 कप तरी. म्हणजे आणि खारी बिरी बिस्किट असं सगळं सागर नाही, संगीत चहा असला तरी खूप आहे, बस आहे. कमी साखरवाला. हो, गुड. म्हणजे मग 2 चहा मिळाला की परत 10 वर टाकायला तयार. एक वनडेला. एक एनर्जी तरतरी येते. ग्रेट. ब्रेकफास्ट जर करायचा झाला, पोहे, वडापाव, काय? पोहे. तर्री टाकून. पण नाशिकला पोहे फेमस आहे. पोहे मिसळ आहे आमची इथली हा. famous. तर मिसळ पण मग आता सध्या खेळत असल्यामुळे खूप क्वचित खायला मिळते. डाएट बेट काही सध्या करतोस? डाएट करतो, जेवढा होईल तेवढा करतो. पण घरी गेल्यानंतर सगळं विसरून जातोस ना? नाही, घरी गेल्यावर म्हणजे जेवढं टाळता येईल गोड वस्तू तेवढ्या टाळायला बघतो. हा. म्हणजे सीझन चालू असताना तर चालतं, पण मग ऑफ सीझन मध्ये थोडं स्ट्रिक्टली फॉलो करावं लागतं. Yes. घरातला कोणाचा स्वयंपाक आवडतो जास्त, आई का बायको?
आता बघा ऑन दोघेही रेकॉर्ड असं बोललो ऐकतायत. तर म्हणता येईल की पहिले तर आईचंच घेणार, कारण हा. की एक पहिले एक डिश सांग दोघींची. आता आई माझी भजे वगैरे चांगले करते, अच्छा. कांदे भजे वगैरे. पाऊस पडला की पहिले आईला म्हणायचं भजीची Yes. आणि फरमाईश. बायकोचा चहा. व्हेरी गुड. अरे वा, म्हणजे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. सुपर. एक तू प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकलेला आहेस, त्यामुळे हिच्यात ती नाही तिच्यात ती नाही. ग्रेट. अगोदर ज्यावेळेस तू एज ग्रुप खेळत त्यावेळेस ऑब्विसली डबा घेऊन जायला लागायचं. तर खास डब्यात हे पाहिजे किंवा आई खास काय बनवून द्यायची की मॅचला चाललंय पोरगं, परफॉर्मन्स चांगला व्हावा म्हणून? मॅचला म्हणजे असं स्पेसिफिक काही नसायचं. आपलं गोडाचा घरातलं, शिरा बिरा असा खास एक घास अं, पुरा करता? थोडे ड्रायफ्रूट शिरा वगैरे मिळायचा अच्छा. की कधीतरी. ओके. नाहीतर मग आपलं नॉर्मल भाजी पोळी जे आहे त्यावर. इंडियन आपलं घरातलं जेवण. बरं. कारण पण की non-veg? वर्षभर बाहेरच असणार, हा. तर मग घरातलं जेवणच चांगलं. जास्त प्रिफर. Prefer. नाही, मी अगदी लहानपणी म्हणजे तू हो. 14-16 ज्यावेळेस 14-16 क्लब क्रिकेट खेळत होतास त्यावेळेस सुद्धा. मग तेव्हा घरातलंच जे आहे ते, म्हणजे आपलं नॉर्मल भाजी पोळी वगैरे. बर. येस. व्हेरी गुड. तुझ्या लग्नाला आता किती वर्ष झालेत? आता 6 वर्ष झाले. 6 वर्ष. एक बेबी पण तुला आता आहे. Maybe. फरक पडला? फरक after kids? येस. काय झालंय, फरक काय जाणवतोय? एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो आपण ती स्वतःचं आली. टॉवेल नीट ठेवायला लागलेस? सगळ्या व्यवस्थित, सगळ्या गोष्टी. एक एक्झाम्पल सेट करायचं म्हटल्यावर आपण असं नाही केलं पाहिजे ओके. हे चुकतंय आपल्याकडनं, त्याला काय शिकवणार आपण. त्या गोष्टी येतात बॅक ऑफ द माइंड, त्या चालत असतात की बाबा आपल्याला एक पुढे जाऊन एक एक्झाम्पल सेट करायचं आहे, तो आपल्याला बघूनच मोठा होणार आहे. तर सगळ्या या गोष्टी आहेत. एक महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे. तू बाबा झाल्यावर तुझे बाबा जे तुला सांगत होते ते आठवतं का आता? अरे हो, मला पण माझ्या वडिलांनी हेच सांगितलं होतं, आता म्हणून मी हे बरोबर. होतं असं. होतं. असं खूप वेळा होतं, म्हणजे म्हणजे असं क्लिक होतं की नाही, हे माझे पप्पा सांगायचे की बाबा असं कर, असं झालं नाही पाहिजे. थोडं वडिलांचं बद्दल बोलायचं म्हटलं तर ते थोडे मला डिसिप्लिन बाबतीत बोलायचे. थोडं डिसिप्लिन असलं तर ते पहिल्यापासून बिझनेसमध्येच आहेत ना, Business. त्यांचं शॉप आहे, येस. त्यामुळे त्यांनी अशी नोकरी वगैरे कधी केली नाही. नाही, त्यावेळी नोकरी पण वगैरे. त्यांचा बिझनेस असून देखील म्हणजे असं नाही की बाबा 9ला पोचा, स्वतःचं दुकान आहे, चावी लावली, नाही. दुकान उघडलं, बंद केलं, पण तरी डिसिप्लिन. 8:30ला पप्पा डब्बा घेऊन घरातनं जाणार परफेक्ट. आणि संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजता घरी येणार. व्हेरी गुड. तोपर्यंत शॉपमध्ये शॉपमध्ये जाणार. अगदी खरं. कारण पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते, दुकानाचं शटर जेवढा वेळ उघडं असतं तोपर्यंत गल्ल्यामध्ये पैसे येत राहतात, त्यामुळे ते त्यांनी डोक्यात बरोबर. ठेवलेलं होतं. बरोबर. व्हेरी गुड. पण मग ते डिसिप्लिन आता तू तुझ्या पोराच्यात पाहतोयस का? तसं अजून तुझ्या सध्या स्वतःत आलंय का? first of all? माझ्या स्वतःत आलंय. अच्छा. तिकडनं आता येस, ते पप्पांमुळेच माझं, मी म्हणायचं म्हटलं की डिसिप्लिन आल्यामुळे माझं क्रिकेटिंग करिअर एवढं थोडं मी जे काय अचीव केलंय ते पॅरेंट्स आणि आमचे कोच त्यांच्यामुळेच झालंय. वा, ग्रेट. त्यांनी स्ट्रिक्ट ठेवलं मला तेव्हापासून, म्हणून मग ते फॉलो, ती एक रुटीन लागली मला लहानपणापासून की. बरं, तू आता बोलतोयस त्यावर मला तुझा एक किस्सा आठवतोय, तो जरा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांग. डिसिप्लिन वरचा तुझा लहानपणीचा एक किस्सा बरं. होता. ऍक्च्युली समर कॅम्प होता आमचा हा. आणि 6:30ची बॅच होती. हा. तर आणि ते एक मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे मी 7:30च्या बॅच. कम्युनिकेशन होतं का तुला जास्त वेळ झोपायचं होतं? तेही खरं खरं सांग आता. माझे मित्रच असे होते की त्यांनी मला उलट सांगितलेलं 7:30च सांगितलं. 7:30ला आपण जाऊ. अच्छा. बरं. तर आम्ही 7:30ला गेलो हा. आणि माझी बॅच होती, अशा ए आणि बी बॅच होती. तर Okay. मी ए बॅच मध्ये असल्यामुळे माझी पहिले 6:30ला होती आणि मग 7:30च्या बॅच पण मध्ये जे गेलो. तुला बोलले 7:30ला जाऊ, ते ए मधले होते का बी मधले होते? नाही, ते ए मधलेच होते. ए मधले बॅक बेंचर्स होते का? म्हणजे मग ते ते सगळे- पण सोबतच होते माझ्याबरोबर सेकंड 7:30ला. तर मग आम्ही त्या दिवशी लेट गेलो, हा. 7:30ला गेलो. तर सरांनी आम्हाला पूर्ण वेळ कोंबडा बनून बसवलेलं आणि काहीच दिलं नव्हतं त्या ना दिवशी. बॅट ना बॉल काय नाही, काहीच नाही, फक्त कानाला पकडून बसवलेलं दाणे सरांनी. चुनो असं सांगितलं का? आणि जमिनीवरचे. तेव्हापासून मग एक लर्निंग भेटली की बाबा एक दिवस आल्यावर पूर्ण आपल्याला काहीच भेटत नाही, बॉलिंग नाही, बॅटिंग नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे एक शिस्त लागल्यावर बोलू शकतो.
मग ते वडिलांना सांगितलंस की असं असं झालं? वडिलांना सांगितलं, वडील पण म्हटले बरोबर आहे. त्यांनी वेगळा क्लास घेतला असेल. नाही, त्यांनी माझ्या क्रिकेटिंग करिअर मध्ये कधी म्हणजे असे ग्राउंडवर आले, मॅच बघितली, असं कधीच झालं नाही. कारण की ते पण बिझी असायचे. ओके. पूर्ण जे काय होतं ते माझे कोच संजय मराठे सर होते. वा, त्यांनीच पण. त्यांनीच पण आता येते अख्खी फॅमिली एमपीएल वगैरे बघायला, मोठ्या matches MPL पाहायला? वगैरे एक असं सुपरस्टिशियस झालंय माझ्या अरे, हा. करिअर मध्ये, हा. की एकदा अंडर 19 ची मॅच होती स्टेटची हा. नाशिकला. हा. तर पप्पा त्याच्या मित्रांना घेऊन आलेले हा, नाशिकलाच म्हटल्यानंतर जाणं मॅच तुरंत आहे. बघायला जाऊ आपण हम्म. मुलाची. हम्म. तर मी एवढ्या प्रेशर मध्ये आलो की पप्पा आले, एवढे मित्र वगैरे घेऊन ओ. आले. हा. त्या सेशन पर्यंत आलेले. हा. त्या सेशनला मला विकेटच नाही भेटली आणि फटके पण खाल्ले त्या अरे session. बापरे. तर मग तू काय तेव्हापासून बोललास त्यांना की जा, थांबू नका? त्यांनीच ठरवलं की बाबा आता मी काही येणार नाही, हा. आम्ही आलो की तू प्रेशर मध्ये असतो. मग दुसऱ्या दिवशी मला 5 विकेट भेटल्या ती नाशिकमध्ये. सेम मॅच, दुसरा दिवस 5 5 विकेट भेटल्या. हम्म. मग तेव्हा असं झालं की बाबा आम्ही येत नाही, आम्ही नसलो की तू परफॉर्म करतो. लास्ट मम्मी पप्पा माझी मॅच बघायला MPL ची आलेले फायनल. ओके. आम्ही जेट्स जिंकलेलो तेव्हा आलेले. मग ते आता ते तुटलंय असं हा, म्हणायला मग ते हरकत तुटलंय. नाही. हा. तेव्हा पण बोललेले की हा. आम्ही आल्यावर तुझा परफॉर्म नाही होत. म्हटलं ते आता झाल्या गोष्टी 10 वर्ष आधी होत्या त्या. आता पण तुम्ही आता या. तेच तोडायचंय मला म्हणून या. तेच हा. मग मी बघितलं तुझी ट्रॉफी, त्यांच्या बरोबरचे फोटोज पण आहेत तुझे, राईट? बरोबर. तेव्हा ते ग्राउंड वरती होते. होते. आय नो. गुड. सुपर. झोपायच्या अगोदर दुसऱ्या दिवशीची मॅच किंवा त्या दिवशी झालेली मॅच डोक्यात राहते का? का तू सगळं घरी आल्यावर ब्लँक होऊन जातो? नाही राहते. मग तर दुसऱ्या दिवशी जर मॅच असेल तर मग कसं काय, कोण आहे टीम मध्ये, थोडं प्लॅनिंग, व्हिज्युअलाइज सगळं. वाव. गरज आहे. गरज 100% आहे. त्या झोन मध्ये असल्यावर दुसऱ्या दिवशी पण आपण त्या झोन मध्ये असतो की बाबा पूर्ण एक प्रोसेसच जी व्हिज्युअलायझेशनने होते किंवा मॅनिफेस्ट जे पाहिजे ते करायचं होतं. वाव. सुपर. जर एक आता DRS आपण वेळोवेळी घेतोय, नवीन सगळ्याच टुर्नामेंटमध्ये DRS असतोच. जर लाईफमध्ये समजा तुला DRS घ्यायचा आतापर्यंत झाला, तर तू बाप झालायस म्हटल्यानंतर तू याचा आन्सर देऊ शकतोस असं म्हणूया. तर लाईफमध्ये DRS जर घ्यायचा झाला तर कुठचं एक सिच्युएशन तुला आवडेल की DRS घ्यायला पाहिजे होता? DRS म्हटल्यावर एज ग्रुपला घेतला असता मी, अच्छा. जेव्हा खूप गोष्टी म्हणजे फिटनेसच्या एवढ्या माहिती नव्हत्या तेव्हा. हो. तर मी ते एक आयुष्यात राहील की बाबा लवकर ज्या गोष्टी आत्ता ज्या यंगस्टर्सला कळतायत की फिटनेसचं महत्व किंवा म्हणजे तुझं म्हणणे आत्ताच्या यंगस्टर्सला जास्त समजतायत गोष्टी? येस, कारण की क्रिकेट एवढं आता पुढे गेलंय Evolve झालंय. की इव्हॉल्व पण झालंय आणि सोशल मीडिया म्हणा किंवा खूप असे एवढे सगळं प्लॅटफॉर्म तयार झाल्यामुळे की मी एवढा एक रिग्रेट किंवा असं म्हणू शकतो की ह्या गोष्टी जर पहिले 3-4 वर्ष आधी लवकर कळायला असतात तर मग यू नेवर नो की अजून करिअरमध्ये पुढे जाता आलं असतं. असं हो. ग्रेट. ज्या गोष्टी उशिरा कळायला त्या गोष्टी अजून पहिले कळायला असत्या तर अजून ऑल फायदा. दिस थिंग्स वर रिलेटेड टू फिटनेस का एक मॅच अप्रोच म्हणूया? अप्रोच म्हणता येईल किंवा मग फिटनेस वगैरे सगळं असं स्किल लेवल अजून काय काम करता आलं असतं. Okay. जे आत्ता लवकर जे यंगस्टर्स आहेत त्यांना लवकर मिळत आहेत किंवा लवकर शिकतायत त्या गोष्टी पहिले काढल्या असत्या तर गुड आन्सर. गुड. खरंच फरक पडला. फारच चांगलं असतं. व्हेरी गुड. आता तुमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप तर असणारच आहे, खास करून घरातल्यांचा असतो, भाऊ भावंड त्यामध्ये असतातच. बरोबर. तर त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा कशाची होते? तू खाल्लेल्या छग्यांची का तू मारलेल्या छग्यांची का तू काढलेल्या विकेट्सची? विकेट्सची होते ओके. आणि मॅच जिंकलो किंवा हारलो त्याच्यावर चर्चा होते अच्छा. की यांनी असं केलं असतं तर अच्छा, अजून. तिथे खूप कोचेस आहेत तुला? कोचेस तर आहेत, हा. भाऊ बहीण असले की देतातच, लेसन्स देतातच आता की बाबा Okay. तुम्ही असं केलं असतं तर जिंकले असते. पण आता सध्या क्रिकेटपेक्षा जास्त मुलाचेच फोटो किंवा हे अच्छा, असते. तेच जास्त फिरताय. तुझे लहानपणीचे फोटो त्यावर मॅच होतात का नाही? मी असा होतो, हो. हा असा आहे. 100% होतं. सगळं कम्पॅरिझन होतं. व्हेरी गुड. तर एक म्हणजे छान एक चांगला फेज आहे हा लाईफचा पण की वाव. अनुभवायला एन्जॉय. भेटते. येस. सुपर. मी नेक्स्ट प्रश्न तुला तोच विचारणार आहे की एका दिवशी असं वाटतं की पास आता होत नाही माझ्याकडनं, सकाळी उठायला नको किंवा नकोय प्रॅक्टिस, नकोय ही टुर्नामेंट,
हा. तर तिथनं परत उमेद कशी येते, म्हणजे काय तुझं मंत्र आहे की यस करायचंय? कधी कधी असं होतं की बस आता आज नको जायला हे ते, पण मग असं आठवतं आपण एवढे सॅक्रिफाईस करून इथपर्यंत पोहोचलोय, तर मग थोडं अजून पुश कर. हा, हा. पुश म्हणजे एक मोटिवेशन येतं, पुश कर बाबा स्वतःला. एवढ्या वर्ष आपण एवढे सगळे सॅक्रिफाईस केले, ह्या दिवसासाठी थोडी केले. असं करून मग ते एक सवय लागली, रुटीन लागली की बाबा नाही, आपण जायचंच आहे, आज करायचंच आहे. हम्म. असं मग ते एक जिद्द म्हणतो ना आपण, स्वतःलाच स्वतः मोटिवेट स्वतःला करतोस अशा motivation. वेळेस? Yes. वा, ग्रेट. आता तू राहतोस नाशिकला, तसं मी तुला किती वेळा म्हटलं पुण्यात शिफ्ट हो, पण तुला काय व्हायचं नाहीये. नाशिकच तुला घर वाटतंय. खरं तुझं ऑफिस पण मुंबईला आहे, जीएसटी मध्ये तू जॉब करतोयस. तर बरोबर. तिकडनं मुंबई नाशिक तू रोज अपडाऊन करतोस, म्हणजे तुला बाबा नमस्कार आहे खरंच माझा. कारण मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोज नाशिक मुंबई करणं, आणि तू स्वतः ड्राईव्ह करून जातोस, राईट? बरोबर. अरे Yes. बापरे, अवघड आहे बाबा तुझं. म्हणजे मला कळतंय तुझं मोटिवेशन कुठनं येत आहे आता. मला तेच एक मोटिवेशन असतं की बाबा चांगलं खेळायचंय, म्हणजे ऑफिसला जावं नाही लागत. तेच एक मोटिवेशन असतं. नाही नाही, अदरवाईज घेऊ नका तुम्ही. त्याचा म्हणायचा उद्देश असा आहे की जर हा कायम स्टेट खेळत राहिला तर त्यांना कन्सेशन मिळतं, तिकडनं कॉम्प ऑफ मिळतात, एक लेटर द्यायला लागतं. बरोबर. त्यामुळे चांगलं खेळलं तर मग महाराष्ट्र खेळता येईल, महाराष्ट्र खेळलं की मग बरोबर. असं सांगायचं. म्हणजे बरोबर. हेच जरा मी शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगितलं. ग्रेट. पण घर म्हणजे तुझ्यासाठी काय आहे? म्हणजे आता घर म्हटलं तर नाशिक आहे का, घर म्हटलं तर गवंजे स्टेडियम आहे, का घर म्हटलं तर जीएसटीचं ऑफिस आहे? घर म्हणजे मी तर नाशिक म्हणेन, नाशिकच. कारण की असं एक हॅपी प्लेस म्हणून मला असं वाटतं की सगळे मित्र परिवार सगळे जवळ, आई वडील एक सगळे जवळच्या जवळ आहेत, म्हणून मग एक चांगलं एक हॅपी प्लेस म्हणून एक सुख आनंद. घरी असतं येस. नाशिकमध्ये. नाशिक. पण मग नाशिक मधला एखादा परफेक्ट दिवस तुझा म्हटला की तुझ्याकरता हा माझा आज हा परफेक्ट दिवस माझ्याकरता गेला, तर तसं घडण्याकरता काय रुटीन लागतं सकाळी? बायकोचा हातच्या चहापासून सुरू करूया आपण. चहा, मग आईच्या हातचे पोहे का भजी? पोहे, भजी. पण पावसाळा असला की आम्ही 100% मम्मीला सांगतो की बाबा तुझ्या हातचे भजे बनव. हा. आणि प्रॅक्टिस मित्रांबरोबर, कधी मग मिसळ खायचं ठरलं तर मित्रांसोबत, क्रिकेटचे मित्र. फर्स्ट हाफ मित्रांबरोबर, येस. Very good. नंतर मग नंतर? फॅमिली सोबत घरी, लंचला घरी लंचला यायचं. घरी, ओके. आणि मग तिकडून वडील पण येतात शॉप मधनं जेवायला नाही, घरी का? वडील संध्याकाळीच अच्छा, डिरेक्टली एकदा गेले की डिनरला. शॉप मध्ये तिथेच. येस. बर. मग त्यानंतर संध्याकाळी एकत्र टीव्ही बघणं, पिक्चर बघणं, असं टीव्ही, काही? जेवण वगैरे, डिनर वगैरे सोबत, हा. गप्पा गोष्टी. मग परफेक्ट डे म्हणायचा. परफेक्ट डे तेवढंच. ग्रेट. चलो, प्रवास तू आता तसं म्हटलं तर क्रिकेटच्या हिशोबाने खूप तू ट्रॅव्हल करतो, पण घरच्यांबरोबर फिरायचं झालं तर मग सगळं प्लॅनिंग कोणाचं असतं? जागा, डेस्टिनेशन? प्लॅनिंग बायको का तू? बायकोच असतं, बर. कारण की मी तर एवढा विचार करत नाही, कारण की सगळं प्लॅनिंग, बुकिंग वगैरे ते खूप तर वेळ जातो त्यात. खूप जातं, आणि एवढं डोकं कोण लावणार. त्याच्यापेक्षा एक डिपार्टमेंट बायकोकडे दिलेलं सोपं असतं. हा, मग डेस्टिनेशन ती ठरवते, येस. ट्रॅव्हल पण तीच ठरवते, ट्रॅव्हल पण काय जेवायचं काय खायचं तेही तुझ्याकडे? ते म्हणजे मग काय आवड निवड. आम्ही सगळे व्हेजिटेरियन आहे घरात, ओके. तर मग व्हेजच, नॉनव्हेज तर काय प्रश्न चान्सेस येतच नाही. त्यामुळे पण ऑर्डर तिथे गेल्यानंतर मेनू कार्ड तिच्या हातात, ऑर्डर नाही. मग ज्यांना काय खायचं ते एक आमचं दोघांचं, मम्मी पप्पांचं काय आवडीचं आहे ते ऑर्डर करून मग असं असतं. बर. पण म्हणजे सगळं तिच्या ताब्यातच गोष्टी असतात. हा, म्हणजे काही गोष्टी आहेत. क्रेडिट देतोय तुला, लक्ष. तिचं नाव आरती. आरती तुला हा खूप क्रेडिट देतोय, ऑन स्क्रीन देतोय, त्यामुळे एवढी क्लिप तू सेव्ह करून ठेव. कधी जर काय बोलला तर ती दाखवत जा त्याला की तू बोलला होतास असं. ग्रेट. अजून जर तुला समज असं म्हटलं, जर क्रिकेट खेळलाच नसतास तू, काही कारणास्तव नाही हे अम्बिशन पूर्ण होऊ शकलं, तर काय केलं असतं असं तुला वाटतंय? शॉप मध्ये? नाही, शॉप मध्ये तर नाही वाटत मला. हा. मी एक इंजिनियर असतो. वा. बर. म्हणजे अभ्यासाची आवड होती तेव्हा? अभ्यास मी करत होतो, हा. पण जसं प्रोफेशनली क्रिकेट खेळायला लागलो तर मग स्टडीजवरनं दुर्लक्ष झालं, कारण की मी डिप्लोमालाच होतो आधी. एम तोच होता की इंजिनियर बनायचं, साईड बाय साईड इंजिनियर, आणि क्रिकेट खेळतो एक हॉबी म्हणून. पण मग ट्विस्ट असा होता की क्रिकेटमध्येच करिअर होणार असेल, म्हणून मग अभ्यासावरचं थोडं दुर्लक्ष झालं आणि मी स्टॉप केलं स्टडीज वगैरे. ग्रॅज्युएशनमधनं मग मी फक्त ग्रॅज्युएट
शिक्षण केलं आणि दॅट्स इट. त्यापुढे नंतर क्रिकेटच. नाही. पण म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या आयुष्यात क्रिकेट खूप मोठा भाग क्रिकेटने Yes. व्यापलेला आहे. पण समजा समजा जर असं झालं असतं की म्हणजे तू क्रिकेटपटू आहेचच, त्याबद्दल काही वाटच नाही. पण तू इंडिपेंडेंटली जर सत्यजित बच्छाव बद्दल बोलायचं झालं, तर सत्यजित बच्छाव स्वतःला डिस्क्राईब कसं करेल, की कसा माणूस आहे सत्यजित? सत्यजित असा माणूस आहे की तो जास्त बोलत नाही, शाय आहे थोडा. हां. पण मग जर कोणी असं त्याला असं वाटलं, त्याच्या वाईब्स मॅच झाल्या, तर तो पूर्ण ओपन आउट होतो. आत्ता झालंय असं म्हणूया आपण. येस, आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट. येस, 100%. ओके. आणि माझा स्वभाव असा आहे की मी जे आहे ते तोंडावर बोलून देतो. मग ते वाईट समोरासमोर. वाईट वाटलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण मग असं मला फेक वागता नाही येत. व्हेरी गुड. ते एक आहे माझ्या ह्याच्यात. हां. आणि फ्रेंडली बाकी असं म्हणजे शेअर करायला आवडतं, एक्सपिरियन्स शेअर करायला आवडतं, बोलायला आवडतं, म्हणजे जर ओपन अप झालं तर. पण मग असं स्टार्ट करता आलं पाहिजे, समोरच्याकडनं पण आलं पाहिजे. मग तेवढ्या वाईब्स मॅच झाल्या की मग गिव्ह अँड टेक झालं तर येस. तुला जास्त पण मजा मग येते. एकदा फ्रेंडशिप झाली की मग अ, असं सोडणार नाही की बाबा इझिली. परफेक्ट. पुढच्या वेळेस मी नाशिकमध्ये आलो की माझं जेवण फिक्स आहे असं मी 100%. पकडतोय. कारण आमची आज फ्रेंडशिप तशी चांगली झालेली आहे. नेक्स्ट टाइम जायच्या अगोदर नाशिकला एक मी फोन करणार आहे. ग्रेट. असं तुला कधी वाटतंय की तुझं घरच्यांना खूप प्राऊड वाटलं तुझ्याबद्दल, कुठला परफॉर्मन्स किंवा मग कुठलं नॉट इव्हन परफॉर्मन्स, कुठला एखादा क्षण असेल किंवा तुझं काही त्यांच्याबद्दल तू केलेली एखादी कृती असेल? असं क्रिकेटिंगच म्हणता येईल. माझ्या लाईफमध्ये क्रिकेट शिवाय दुसरं काही मोठी पण ते अचिव्हमेंटच नाहीये. आजपर्यंतचे सर्वात खुश होते असा कुठली सिच्युएशन? सिच्युएशन अशी होती की जेव्हा मला अवॉर्ड भेटलेला तेव्हा मला तो एक क्षण आठवतो. माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. 19 का 23? 23. 23. ओके. Yes. तुम्ही कारण बरोबर मी होतात त्यावेळेस. स्वतः घ्यायला होतो ना Right. तेव्हा. हम्म. तर मग तो एक मोठा क्षण होता की एक प्राऊड आणि आनंदाचे अश्रू म्हणू आपण तसे. जे एक मोठा एक क्षण होता. वाव, मोठी अचीवमेंट. Yes. ग्रेट, सुपर. नाही आता सुद्धा मला सुद्धा ऐकताना ते इमोशनल मला थोडंसं होतंय. पण मोठीच गोष्ट होती ती, नो डाऊट, नो वंडर. येस. तुझ्या पोरांसाठी आता हळूहळू छोटा आहे तो अजून मला माहिती आहे, पण तो आहे, तुझे जे चाहते आहेत त्यासाठी मागे काय ठेवावं असं तुला वाटतंय, की लेगसी तुझी जर म्हणते तर काय ठेवायला तुला आवडेल? लेगसी माझं असं आहे की मला जी म्हणजे जिद्द आहे ना ती थोडी सोडायला बघायला पाहिजे. की जे होत नाही तरी ते मला अचीव्ह करायचं आहे, ते थोडं मी सोडायला बघेल. की बाबा नाही, उलट तू चांगलं आहे, ते पॉझिटिव्ह घ्यायला नाही, पाहिजे. पण मग असं कधी कधी हार्मफुल पण आहे अच्छा. की ते पाहिजेलच आहे, तर मग खूप गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. तर ते सॅक्रिफाईस नाही झालं पाहिजे. मला असं वाटतं की मी आता एवढे वर्ष नो गेन, त्यामुळे तुला ते हो, पण मग आता मला इथून असं वाटतं की मी आता फादर झालोय, तर मग माझे असं आहे की बाबा फॅमिलीला थोडा जास्त टाइम वेळ द्यायला पाहिजे. ओके. तर हे क्षण त्याचे लाईफचे परत माझ्याकडे येणार नाही. तर ते असं वाटतं की मला आता थोडं त्याच्याकडे पण असं प्रॉपर फॅमिली टाइम वगैरे. गुड. तर मग चांगला बाप म्हणून, चांगला फादर म्हणून तू Try legacy तुला पण मग त्याला युल गिव्ह हिम स्पेस की येस, कसं असेल, त्याला जे पाहिजे जे त्याला? पाहिजे म्हणजे त्याला काय करायचं ते. कारण माझी तुझ्या इच्छा बाबतीत तेच घडलं, राईट? तुझ्या बरोबर. वडिलांनी म्हटलं नाही की आपलं शॉप आहे तिथे येऊन बस. नाही, बरोबर. मला ते कुठलेच कधीच त्यांनी तुला- रिस्ट्रिक्शन लावले नाही की Right. बाबा तू फक्त आपल्या शॉपवर बसणार. फ्री हँड दिला. पण मग असं पण झालं की त्यांनी फ्री हँड दिलाय, पण मग ते बॅक ऑफ द माइंड असायचं की बाबा आपल्या जबाबदारी होती. True. आपल्या पॅरेंट्सने आपल्याला एवढ्या ट्रस्टनी पाठवतात आपल्याला, तर आपल्याला काहीतरी करायचं आहे. टाइम वेस्ट किंवा मनी वेस्ट करण्याचा अर्थ नाही. तर ते एक बॅक ऑफ द माइंड पण होतं की थोडं म्हणजे एवढ्या इफ्स अँड बट्समधनं आपल्याला सगळं करून पाठवत आहेत ग्राउंडवर. आणि फॅमिलीमधला अशा करिअरमध्ये मी पहिला व्यक्ती आहे पूर्ण फॅमिलीमध्ये की तो त्यांनी स्पोर्ट्स निवडलाय. ती एक मोठी गोष्ट आहे. येस. तर मग प्रूफ करायला पण मग एक होतं की नाही, आपल्याला करावंच लागेल. पॅरेंट्ससाठी तरी करावं लागेल, करावं लागेल. नाहीतर समाजात काय म्हणतील, नाव काय ठेवतील. बरोबर. असं. आणि नाशिकमध्ये ह्या गोष्टी होतात, लगेच घडतात. कारण तसं पाहायला गेलं तर तू आला त्यावेळेस छोटं शहर होतं, आता खूप वाढलंय नाशिक, नो डाऊट.
येस पण तेव्हा थोडंसं छोटं शहर होतं. छोटं शहर नाही म्हणता येणार, पण मग थोडं लोकांचं ह्या करिअर म्हणून बघितलंच नाही ना कोणी, हा. क्रिकेट म्हणून एक हॉबी स्पोर्ट्स हे खेळतो करिअर होऊ बस. शकतं, तिथनं उत्पन्नाचं साधन बरं. होईल असं कोणाच्या बरं. डोक्यात त्यावेळेस नव्हतं. खेळतो बा बस. हम्म. मग पण मग असं होतं की खेळतोय, पण मग ते करिअर म्हणून त्यांनी असं साईड बाय साईड अभ्यास पण केला पाहिजे असं बोललेत, बोलणारे खूप जण बोललेत. पण आता ते खुश असतील ना, आता ते तुझ्या आता- लाईव्ह मॅचेस पाहत असतील. आता म्हणतात की चांगला डिसिजन होता तुझ्या लाईफ मधला, की तू एवढं अचीव्ह केलं क्रिकेटमध्ये, तिथून तुला गव्हर्नमेंट जॉब वगैरे सगळं भेटलं. सुपर ग्रेट. शेवटाकडे कार्यक्रमाच्या आपण बऱ्यापैकी आलेलो आहोत. एक मला महत्त्वाचा आणि फार म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जे क्रिकेट खेळतात ते पण अगदी मन लावून हा प्रश्न ऐकतील, कारण तो तेवढा महत्त्वाचा खरा आहे. सर्वात खोडकर कोण आहे तुमच्या ग्रुपमध्ये, तुझ्या टीममध्ये? आत्ताच्या याच्यात सचिन आणि अर्शिन म्हणता येईल. सचिन धस, हर्षन कुलकर्णी, ती जोडगोळी जाम हिट होणार आहे, मी तुला सांगतो. त्या दोघांचं ज्याप्रमाणे त्यांचं चालू आहे सध्या, क्रिकेट हे तेवढंच भारी खेळतात, बरोबर. परफॉर्मन्स तेवढे चांगले करतायत, पण आयुष्य पण तेवढं छान जगतायत का ते? हो. म्हणजे टीमचे टॉम अँड जेरी आहेत ते, असं म्हणता येईल. ओके. क्या म्हणजे सगळीकडे त्यांचं चालू असतं काय ना काहीतरी. हा, पण म्हणजे ते असतात थोडे नॉटीपणा करतात टीम मध्ये, ओके. पण मग ऑन फील्ड दे आर व्हेरी लाईक फोकस्ड आणि हे असतात. जेव्हा बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग ग्राउंड मध्ये गेल्यावर Ground मध्ये मजाक गेले की मस्ती नाही yes. करत, पण ऑफ फील्ड खूप. त्यांनी एकदा ते महाराष्ट्राच्या जर्सी घातलं ना की ती वेगळी लोक असतात. बरोबर. पण त्यांनी त्याच्या सचिनच्या पण इंटरव्ह्यू मध्ये मी त्याला विचारलं होतं, तो म्हणला लेट गेला. मी त्याला पहिला प्रश्न विचारला, कोण होतं बरोबर? मग मला त्याच्या तोंडात नाही ऐकायचं होतं, कारण अर्शिनच होता. तू बरोबर. त्या दिवशी त्या वर्षी टीम मध्ये होतास की नाही, हा त्या किस्सा- वर्षी मी पण हा नव्हतो. किस्सा ऐकला होतास तू? हो, ऐकलं होतं. ते आलेच आणि- नव्हते ग्राउंडवर. ग्राउंडवरती आलेच नव्हते. बरं. गुड. आणि त्याच्या अगोदरच्या ह्याच्यात म्हटलं तर तुझ्या एज ग्रुप मध्ये वगैरे? माझ्या एज ग्रुप मध्ये म्हटल्यावर निखिल नाईक होता एक, बरं. विजय तू जोड. स्वतःचं नाव घेत नाहीयेस, कारण तुझ्याबद्दल पण भरपूर कारण- किस्से ऐकलेत मी. मी शांत होतो ना. तुझ्या हिशोबाने तू शांत होतास. Yes. नाही, असं काही नाहीये. ह्यांनी पण भरपूर मस्ती केली, मजा मस्ती केली, आणि क्रिकेट खेळायचं हो, त्यामुळे मजा मस्ती खेळायलाच पाहिजे. मग खेळ आहे हे पहिले लक्षात घ्या. तर तो खेळ खेळासारखा खेळलात तरच तुम्ही एन्जॉय करू शकाल, आणि जर तुम्ही एन्जॉय केलं तर तुम्ही यू कॅन डू वंडर्स. अचिव्हमेंट खूप चांगली तुम्हाला होईल. त्यामुळे खेळ आहे शेवटी, बरोबर. खेळासारखं ह्याला खेळायचा प्रयत्न करा. येस सत्यजित, थँक्यू व्हेरी मच. रानडे Thank you, रिअल्टर्स कडनं एक छोटंसं गिफ्ट आम्ही Thank तुला you, देणार sir. आहोत. Thank you. तू इथे आलास आमच्याकडे, Thank तू you. वेळ दिलास, नाशिकमधून Thank you. आलास, तुला धरून यावं लागलंय आहे ना. बरेच दिवस आपली चर्चा चालू होती, पण थँक्स अ लॉट. खूप Thank you. काही तुझ्या ह्या पॉडकास्टमधून नवीन जी जनता शिकतीये, ऐकतीये, त्यांना खूप गोष्टी मिळणार आहेत. लेफ्ट आर्म स्पिनर साठी म्हणून 2 शब्द काय सांगशील, की ज्यांना लेफ्ट आर्म स्पिनर व्हायचं आहे? लेफ्ट आर्म स्पिनर साठी एवढं सांगेल की थोडं ॲग्रेशन पाहिजे. थोडंच ॲग्रेशन पाहिजे, पण त्याशिवाय थोडंच. बॉलर होता येत नाही. Okay. हा. ॲग्रेशन पाहिजे आणि जिद्द पाहिजे की अचीव करायचं तर करायचं. Yes, तेवढं सांगेल. सोडणं नाहीये. सोडणार नाही. येस, सोडायचं नाही, करून दाखवायचंच. जर दाखवायचंच डोक्यात असेल ना तुमच्या, तर ते करून ते होणारच हो, त्याची काळजी तुम्ही करू नका. ऑलराईट फ्रेंड्स, थांबूया आज इथेच. खूप गप्पा मारल्या, असेच नवीन नवीन आपण प्लेयर्स तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. तुम्ही आम्हाला कळवा. बऱ्याच लोकांनी बरीच नावं पाठवलेली आहेत, आमचे प्रयत्न चालू आहेत, त्यातले बरेच लोक आले देखील आहेत शोवरती. पण तुम्हाला पुढच्या वेळेस कुठला चॅम्पियन पाहायला आवडेल, नक्की आम्हाला कळवा. आज इथेच थांबूया. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची.